पालकांचा याच्यामध्ये खूप क्रुशियल रोल आहे. सगळ्यात महत्त्वाचा रोल पालकांचाच आहे. सो त्याचं पालकांचं कुठे दुर्लक्ष होतं आणि त्यांनी कुठे लक्ष द्यायला पाहिजे. माझं पहिल्यांदा पालकांना सांगणं आहे की पॅरेंट्स सुद्धा कन्फ्यूज आहेत, विद्यार्थी सुद्धा कन्फ्यूज आहेत. विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन का असतं आणि ते कन्फ्युजन कसं दूर करायचं. मोस्टली विद्यार्थ्यांचं जे कन्फ्युजन असतं ते इंटरेस्ट तरी पण फाईंड नाही करतायत, मग ते काय करतात, सायन्स घेऊन टाकतात 10वी नंतर. म्हणजे 11वी ते सायन्स घेतात आणि म्हणतात मग आता माझ्यासाठी अजून मार्ग मोकळे आहेत. पण खरंच असं असतं का, अजून मार्ग मोकळे होतात का, की ते अजून स्वतःला ट्रॅपमध्ये टाकतात? नाही, सायन्स घेतल्याने मार्ग मोकळे होत नाहीत. नाही. उलट मला असं आता नवीन ट्रेंड सेट होत आहे प्लेन सायन्स. जसं आपण डोसा करतो ना, प्लेन डोसा मसाला, एक्झॅक्टली तसं त्याला प्लेन सायन्स केलं. मसाला सायन्स वेगळं आहे. मसाला सायन्स वेगळा आहे. आता ज्यांना नीट जेई द्यायचं नाही त्यांना आयसर सारखी एक्झाम आहे. तर आयसर जी आहे ना, ती ही एक्झाम जी आहे ती मोस्टली रिसर्चकडे जर जायचं असेल त्याच्यामध्ये. पण भरपूर जणांना 10वी नंतर 12वी नंतर काय करायचं ते माहिती असते, पण बरेच जण आहे ज्यांना नीट काय आहे किंवा JEE काय आहे किंवा NDA काय आहे, म्हणजे ह्या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत ह्या कुठल्या डोमेनसाठी एक्झॅक्टली आहेत हे माहीत नाही. मुलांच्या डोक्यामध्ये खूप सारे थॉट्स असतात. हे करायचं आहे, ते करायचं आहे, सगळं. एक्झॅक्टली तेच. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला इकडे जायचं आहे, आणि रोज त्यांचे माइंड चेंज होतात. बरोबर. आता त्यांचा त्याच्यात दोष नाही आहे, कारण थॉट प्रोसेस मिळणं एक गॉड गिफ्ट आहे मला असं वाटतं. म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये, माझ्या डोक्यात पण विचार येतात, ज्यांच्या डोक्यामध्ये विचार येत नाही तर मला ते ह्युमन वाटत नाही. मला ते ह्युमन म्हणजे असं एक आर्टिफिशियल काहीतरी वाटतं. सायन्स घेतात आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, कारण की मॅक्झिमम मुलं इंजिनिअरिंगकडेच वळतात, असा रेशो आहे आपल्याकडे. मी जनरली खूपदा असं बघितलं की आईवडील आपले निर्णय मुलांवर लादतात. प्रेशर म्हणजे लादणं म्हणजे कसं असतं, नाही सर याला हेच करायचं आहे. ओके, कसं ठरवता तुम्ही याला हेच करायचं आहे, त्याला ठरवू द्या ना. बरोबर. मी माझं तुला सांगतो की तो सक्षम नसेल तर ठरवायला. तुम्ही बघितलंय का की जो नीटचा जो पॅटर्न सुरू आहे हा खूप वेगळा आहे. आता रिनीट होते, मुलं कोणत्या स्ट्रेसमध्ये असतील, म्हणजे महाराष्ट्रात एक्झॅक्टली किती मोठा इश्यू चालू आहे नीटचा. जे म्हणजे नांदेड एवढं फेमस होतं ते इतकं म्हणजे हे झालंय, म्हणजे युट्यूबवर असं नीट जरी लिहिलं ना तरी आता नाही घाबरत आहेत मुलं आता. आणि खरंच आहे, म्हणजे मुलांना स्ट्रेस जो येतो ना तो आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. म्हणजे जर समजा एखादा, जसं आपण ब्लड प्रेशर चेक करू शकतो पण डोक्यावरचं प्रेशर चेक करता येत नाही. ज्या दिवशी डोक्यावरचं प्रेशर चेक करता येईल ना, कितीतरी मुलांना मला वाटतं हॉस्पिटलाइज करावं लागेल. बापरे. हां करेक्ट. डोक्यामध्ये किती प्रेशर असतं. पॅरेंट्स CA नवीन ट्रेंडमध्ये होतं आणि या CAचा ट्रेंडमध्ये येतो. हां ट्रेंडमध्ये होतं. म्हणजे हाय हॅलो नमस्कार, मी अभिनव. तुम्हा सर्वांचं एंडलेस गप्पाच्या परत एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत करतो आहे. आजचा जो विषय आहे ना, तो मार्केटमध्ये जी करंट जी परिस्थिती चालू आहे ना त्याच्यावर आहे. म्हणजे 10वी नंतर काय करायचं. पालकांनासुद्धा आणि विद्यार्थ्यांनासुद्धा हा पडणारा प्रश्न आहे. 10वी नंतर काय करायचं. म्हणजे JEEचं ऑप्शन आहे, नीटचं ऑप्शन आहे, NDAचं ऑप्शन आहे. बरं हे ऑप्शन तुम्हाला 10वी नंतर ॲक्सेस करता येतात का? नाही. तर हे करता येतात 12वी नंतर. पण याचं डिसिजन कधी घ्यावं लागतं? याचं डिसिजन तुम्हाला 10वीत घ्यावं लागतं, जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीचा कोर्स सिलेक्ट करू शकाल. कोर्स म्हणजे काय, मग तुम्हाला सायन्स घ्यायचा आहे की आर्ट घ्यायचं आहे की कॉमर्स घ्यायचं आहे की अजून काय करायचं आहे. सो आज या विषयावर आपल्यासोबत गप्पा करायला आल्यात चंद्रकांत जेंटे सर. ब्रेन मॅप इन्स्टिट्यूट नावाने त्यांची अकॅडमी आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्याकडे विद्यार्थी येतात. सो मी जास्ती बोलण्यापेक्षा सर वेलकम टू एंडलेस गप्पा. थँक्यू अभिनव. काय म्हणता, कशा आहात सर? मी मजेत आहे. आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस थोडासा गरम आहे पण आहे, चांगला आहे. आज एक नवीन सुरुवात वाटते. अच्छा, क्या बात आहे. आत्ता 10वीचे निकालं लागले, करेक्ट. 12वीचे सुद्धा निकालं लागले. 12वीवाले त्यांच्या मार्गाने लागले आहेत. आता करेक्ट. 10वीवाले स्ट्रगल करत आहेत की मला कुठं जायचं आहे. म्हणजे पॅरेंट्ससुद्धा कन्फ्यूज आहेत, विद्यार्थीसुद्धा कन्फ्यूज आहेत. सो तुम्ही जसं JEE किंवा नीट NDA या सगळे प्रिपरेशन करून घेतात तुम्ही. सो मला एक सांगा सर, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन का असतं आणि ते कन्फ्युजन कसं दूर करायचं? मोस्टली विद्यार्थ्यांचं जे कन्फ्युजन असतं ते त्यांचं इंटरेस्ट त्यांना माहिती नसतं. अच्छा. आणि हा जो एज असतो, म्हणजे जे 16 जो एज आहे हा एकदम मॅच्युअर स्टेज नसतो, हा बिगिनिंग ऑफ द मॅच्युरिटी असतो. अच्छा. म्हणजे टीनेज एक कम्प्लीट जेव्हा होतं तेव्हा थोडीशी मॅच्युरिटी येते. पण हा जो 16 to 19 याच्यामध्येच मुलांना करिअर डिसाईड करायचं असतं. अच्छा. आणि या प्रोसेसमध्ये असं होतं की जे पण त्यांना गाईड करतात त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. म्हणजे लोक आपला एक्सपिरियन्स शेअर करतात किंवा लोकांना जो अनुभव आलेला असतो ते सांगतात, पण एक्झॅक्टली त्या मुलाचं इंटरेस्ट काय हे ओळखण्याचा प्रयत्न केलेला नसतो. फॉर एक्झाम्पल समजा आता 10वीची एक्झाम झाली आणि तू म्हटलं की म्हणजे अजून कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन आता नाही, कन्फ्युजन खूप अगोदरपासून असतं त्यांना. म्हणजे आपण किती, म्हणजे काय शिकायला पाहिजे काय नाही.
फक्त कसं होतं एक प्रोसेस चालू असते म्हणजे 8, 9, 10, 11, 12. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एक्झाम्स असतात जे त्यांना इव्हॅल्युएट करतात, पण त्यांना प्रॉपरली गाईड करत नाही की तुमचं पोटेन्शियल काय. बरं. कोणीतरी त्यांना मॅथ्समध्ये जज करतं, कोणीतरी त्यांना बायोलॉजीमध्ये जज करतं आणि कोणीतरी मग त्यांना इंग्लिशमध्ये जज करतं, पण त्यांचा इंटरेस्ट काय हे ओळखण्याचा प्रयत्न केलेला नसतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त कन्फ्युजन क्रिएट होतं. अच्छा, इंटरेस्ट कसा ओळखायचा मग? इंटरेस्ट म्हणजे जसं समजा एखाद्याला गणित खूप आवडतं, अच्छा. पण त्याला मॅथ्स म्हणजे त्याला इंग्लिश किंवा सायन्स वाचायला आवडत नाही, याचा अर्थ असा की त्याचं मॅथ्सकडे थोडंसं इंटरेस्ट आहे. ओके. किंवा समजा त्याला असं एक कॅल्क्युलेशन जमतात, म्हणजे जरी मॅथ्सचा स्कोर चांगला नसेल पण त्याला व्यवहार जमतो थोडासा, तर मला असं वाटतं त्यांनी थोडंसं मॅथमॅटिक्सकडे लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा. आणि त्यांनी त्याचं गायडन्स घ्यायला पाहिजे, तर ते थोडंसं त्याला इलॅबोरेट करता येतं. अच्छा. मी थोडं आणखी त्याला थोडं एक्सटेंड करेन. हां, सांगा सांगा. तर आता हे जे कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन आणि क्लॅरिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कन्फ्युजन आणि क्लॅरिटी. हां, तर कन्फ्युजन नसणं म्हणजे क्लॅरिटी नाही आहे. बरोबर. आता जसं 10चं एक्झाम झाली, आता कन्फ्युजन नाही मुलांना. बरोबर. मुलांना ॲक्च्युली 10चे रिझल्ट लागायचे अगोदर जेव्हा 10ची एक्झाम झाली हां. तेव्हाच ॲक्च्युली मुलांनी डिसाईड केलं की आम्हाला नीट जेई करायचं आहे. अच्छा. तेव्हा तर मुलांना माहिती पण नव्हतं, फक्त त्यांना 9thमध्ये किंवा त्याच्या अगोदर काहीतरी त्यांना 90% आलेले असतात, तर आईवडिलांना वाटतं की नाही हा थोडंसं काहीतरी करू शकतो. बरोबर. आणि मग ॲक्च्युली एज्युकेशनमधली जी मार्केटिंग टीम असते ना, ती पूर्ण एलॅबोरेट म्हणजे एक्सटेन्सिव्ह मुलांना शोधत असते, कारण प्रत्येकाला त्यांच्या क्लासेससाठी ॲडमिशन हवे असतात आणि त्यांचा तो बिझनेस असतो. तर त्या बिझनेसला रन करायसाठी त्यांना ॲडमिशनसाठी मग त्यांचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात. मग ते दिवाळीपासून जवळपास त्या मुलांच्या मागे असतात. अच्छा. क्लासेसमध्ये त्यांचे नंबर्स घेणे किंवा समजा स्कूलमधनं नंबर घेणे किंवा फ्रेंड्सकडनं, मग त्यांना ते होम व्हिजिट करतात, मग त्यांना ते काउन्सिलिंग करतात. करिअर काउन्सिलिंग म्हटलं जातं, पण ते एक्झॅक्टली करिअर काउन्सिलिंग नसतं, ते ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली ट्रॅप करणं असतं. अच्छा. करिअर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सांगितलं जातं की तुम्ही तयार आहात का, पण ॲक्च्युली त्यांचे टार्गेट असतात की आमचे नीटच्या एवढ्या ॲडमिशन्स असल्या पाहिजे, जेईच्या एवढ्या आणि एनडीएच्या एवढ्या, ओके. आणि या सगळ्या ट्रॅपमध्ये मुलं फसतात. अच्छा. त्याच्यात असं होतं जेव्हा हे लोक त्यांना काउन्सिलिंग करतात, मग आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाला एवढं सगळं मार्गदर्शन सुरू आहे, मग आपण बाहेर विचारू. मग लोक बाहेर विचारतात. बरोबर. मग बाहेर जेव्हा असतात मग ते ब्रँड एक चालतो, त्या ब्रँडच्या मागे लोक धावायचा प्रयत्न करतात, पण ते हे बघत नाहीत की जे ब्रँडचे रिझल्ट आहेत हे मोस्टली रिपीट असतात. बरोबर. रेग्युलर 11th-12th नाही आहे, कारण रेग्युलर 11th-12th मध्ये कम्प्लिटली वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला बोर्ड आणि एंट्रन्स दोन्ही द्यायचे असतात, आणि बऱ्याचदा असं होतं की जे कॉलेजेस आहेत हे फक्त बोर्डमध्ये एक्सपर्ट असतात आणि जे क्लासेस आहेत ते एंट्रन्समध्ये असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे इथे खूप जास्त दुविधा तयार होते आणि म्हणून मुलांचे रिझल्ट येत नाही. मग काही जण थोडं डेअरिंग करतात, काही जणांना वाटतं की आपण करू शकतो आणि मग ते रिपीट एक चान्स घेतात. बरोबर. आणि याच्यामध्ये असं होतं की जेई मधले मुलं रिपीट करत नाहीत, कारण त्यांना कसं ऑप्शन असतात. जेई जर नाही झालं तर सीईटी नाही झालं तर मग कुठेतरी मॅनेजमेंटमधून काहीतरी इंजिनिअरिंग करून टाकायचं. बरोबर. आणि नंतर दुसरे जे नीटकडे जर आपण गेलो तर इथं कसं मुलांना एकदम असं वाटतं की आपण MBBS डॉक्टरच व्हावं. आता हे का वाटतं मला काही माहिती नाही, बरोबर. पण कशामुळे आणि का, म्हणजे MBBS डॉक्टर व्हावं बरोबर आहे, पण तुम्हाला 8 तास जॉब करायचा आहे, तुम्हाला रात्री कधी उठता जर येत असेल आणि जाऊन पेशंटला जर ट्रीट करायचं असेल तर तुम्ही MBBS डॉक्टर व्हा. पण तुम्हाला फक्त पैसे कमवायचं तर MBBS डॉक्टर होणं जरा चुकीचं आहे. अच्छा. अच्छा. आणि मग मुलं हे एक एम धरून असतात, मला MBBS पाहिजे कारण त्याच्या प्रतिष्ठा नाही आहे. पण ऍक्च्युली मी जे मार्केट स्टडी करतो, MBBS शिवाय दुसऱ्या पण डॉक्टरला तितकीच प्रतिष्ठा आहे तितकी MBBS डॉक्टरला. हो हो. मग आणि मग मुलं त्या रिपीटच्या एक फ्लोमध्ये येतात. हा रिपीट असतो, मग हा रिपीट यासाठी असतो की मुलं स्वतःचे पोटेन्शियल चेक करत नाही, इंटरेस्ट त्या पॉईंटवर होतो. इंटरेस्ट चेक करत नाहीत आणि या इंटरेस्टमुळे त्यांना हे समजत नाही की आपण या फील्डसाठी नाही आहोत. पण ते तरी खोट्या आशेसाठी, खोट्या अपेक्षेसाठी 2-2, 3-3, 4-4 वर्ष जिथे त्यांचे जे बाकीचे मित्र असतात, ज्यांनी जेई निवडलं होतं आणि जेई नाही झालं तर त्यांनी सीईटी मध्ये ऍडमिशन घेतलं, ते मुलं इंजिनिअरिंग करतात आणि कुठेतरी जॉबला लागून जातात. बरोबर. आणि हे मुलं तोपर्यंत स्ट्रगलच करत असतात. त्याच्यामुळे इंटरेस्ट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे करिअर चूज करताना. कारण की सर भरपूर जणांना तुम्ही आता जसं इंटरेस्ट एक्सप्लेन केलं, पण इंटरेस्ट तरी पण फाईंड नाही करतायत, मग ते काय करतात, सायन्स घेऊन टाकतात 10वी नंतर, म्हणजे 11वी ते सायन्स घेतात आणि म्हणतात मग आता माझ्यासाठी अजून मार्ग मोकळे आहेत. पण खरंच असं असतं का, अजून मार्ग मोकळे होतात का, की ते अजून स्वतःला ट्रॅपमध्ये टाकतात? नाही, सायन्स घेतल्याने मार्ग मोकळे होत नाहीत. उलट मला असं वाटतं तुम्ही 10th मध्ये तुम्हाला जो चान्स मिळतो 10th नंतर, तुम्ही डेफिनेटली आर्ट्स घ्यायला पाहिजे. ओके. कारण जर समजा तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड असेल ना, तर तुम्हाला सायन्सपेक्षा जास्त आर्टमध्ये
म्हणजे एक्सपर्टीज भेटते. क्रिएटिव्ह माइंड म्हणजे काही काही जणांच्या डोक्यांमध्ये थोडे विचार येत राहतात. अच्छा. म्हणजे हे मी तुला सांगितलं ना की हा टीनेज असतो, इथे मॅच्युरिटी यायची असते, तर मुलांच्या डोक्यामध्ये खूप सारे थॉट्स असतात. हे करायचं एक्झॅक्टली तेच. मला हे करायचं, मला ते करायचं आहे, मला इकडे जायचं आहे, आणि रोज त्यांचे माइंड चेंज होतात. आता त्यांचा त्याच्यात दोष नाही आहे, कारण थॉट प्रोसेस मिळणं एक गॉड गिफ्ट आहे मला असं वाटतं. म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये, माझ्या डोक्यात पण विचार येतात, ज्यांच्या डोक्यामध्ये विचार येत नाही तर मला ते ह्युमन वाटत नाही. मला ते ह्युमन म्हणजे असं एक आर्टिफिशियल काहीतरी वाटतं, कारण थॉट ही ऍक्च्युली ह्युमनचा इंटिग्रेटेड पार्ट आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे थॉट असणं एक चांगली गोष्ट आहे. पण त्या मुलांना मग काही जण त्यांना वेगळ्या अर्थाने वेगळ्या याच्याने बघतात, आणि मग हे मुलं कन्फ्यूज राहतात जनरली. आता जेव्हा करिअर सिलेक्शन जेव्हा आपण स्टार्ट करतो, या करिअर सिलेक्शनमध्ये ज्यांची थॉट प्रोसेस खूप चांगली असते त्यांनी तरी मला वाटतं आर्ट्सकडे जायला पाहिजे. खूप सारे, जसं इतके सारे ऑप्शन्स आहे आर्ट स्ट्रीममध्ये, पण डेअरिंग वाढत नाही, कारण लोकांना असं वाटतं की एज्युकेशन हे जॉबसाठी असतं. बरोबर. पण मला असं वाटतं एज्युकेशन हे तुमच्यासाठी असतं, जसं मी केलंय, माझ्यासाठी केलंय. जॉब हा सेकंडरी पार्ट आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. पण जॉब म्हणजे कसं आहे, वर्क असतो. म्हणजे अल्टिमेटली वर्कचे दोन प्रोसेस असतात. एक तर तुम्ही ॲज अ लीडर म्हणून जॉईन करू शकता किंवा ॲज अ फॉलोवर. तुम्ही जर लीडर असाल तर यू शुड स्टार्ट युअर ओन समथिंग. जर समजा तुम्ही जर फॉलोवर असाल तर तुम्ही मग जे जॉब पॅटर्न असतो 8 तासाचा तो डेफिनेटली फॉलो करा. माझ्यासाठी दोन्ही पण करेक्ट आहेत, म्हणजे त्यांच्या पॉईंटला. तर आर्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि अजून त्याच्यात थोडंसं ऍड करतोय की आर्टमध्ये जे आहे ना, जसं आपण सायन्सचा जो सब्जेक्ट घेतो मॅथ्स, मॅथ्सच्या टेक्स्टबुकवरच दिलं असतं की आर्ट्स आणि सायन्सचा जो सब्जेक्ट आहे. आता विचार कर की मॅथ्स हा आर्ट आहे की सायन्स आहे. जर मला दोन्हीने विचारलं ना तर मी त्याला आर्ट म्हणून सांगेल, कारण ही कला असते. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे थॉट असते ना, मॅथमॅटिक्स बस आर्टच आहे. आणि भरपूर जण त्याला घाबरतात. नाही, खूप घाबरतात, कारण ते आर्ट शिकतच नाही ना, म्हणजे ते पाण्यात पोहण्यासारखं असतं. बरोबर. सर मला हे सांगा की सायन्स घेतात आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, कारण की मॅक्झिमम मुलं इंजिनिअरिंगकडेच वळतात, असा रेशो आहे आपल्याकडे तरी. त्याच्यानंतर फर्स्ट इयर करतात, सेकंड इयरमध्ये ड्रॉप होतात, आणि सेकंड इयरमध्ये भरपूर विद्यार्थी असा विचार करतात ज्यांचा इंटरेस्ट नसतो, आता दुसरं काहीतरी करायचं हे सोडून. सो सिलेक्शनमध्ये कुठे गडबड आहे? म्हणजे त्यांनी सायन्स घेतली ही चुकी आहे की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली ही चुकी आहे त्याची? नाही, त्यांनी सायन्स घेतली ही तर एक चुकी तर असं म्हणता येत नाही, कारण आपण म्हणजे डायरेक्टली असं जजमेंटल होणं चुकीचं आहे. महत्वाचं जेव्हा त्यांनी सायन्स घेतलं त्यांनी काहीतरी विचार केला असेल की मला हा विषय जमतो, तो विषय जमतो. फक्त प्रॉब्लेम असा होता की मुलं म्हणजे जे स्टुडंट्स आहेत ते बाकीच्या विषयाचा विचार करत नाही. जसं समजा आता इंजिनिअरिंग निवडताना, म्हणजे सायन्स त्यांनी घेतलं ठीक आहे, पण आता इंजिनिअरिंग निवडताना काय होतं, ते मुलं काय करतात, फक्त मॅथ्स येतं म्हणून ते इंजिनिअरिंगचा विचार करतात आणि इकडे बायोलॉजी स्किप करतात. आणि ज्यांना मेडिकलकडे जायचं ते मॅथ्स स्किप करतात आणि बायोलॉजी घेतात. तर या प्रोसेसमुळे कसं की अर्धे त्यांचे ऑप्शन कमी होतात. आता जे आपण म्हटलं ना सायन्समध्ये खूप सारे करिअर ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही म्हणजे जेई आणि नीटच्या भानगडीमध्ये ना तुम्ही स्वतःला एकदम स्पेशलायझेशन मध्ये आणता. म्हणजे मग CS घेता, इंटरेस्ट नसतो. अगोदर CS मध्ये मार्क्स भेटून जायचे, आता तर CS मध्ये पण मार्क्स भेटत नाहीत. म्हणजे अगोदर CS हा 200 मार्क्सचा पेपर असतो, त्या 200 पैकी 100 मार्क्सचा प्रॅक्टिकल आणि 100 मार्क्सचा पेपर थेरी असतो. आधी काय व्हायचं, इलेक्ट्रॉनिक्स CS हे पेपर टफ नाही निघायचे. अगोदर बोर्ड पॅटर्न खूप सोपे होते आमच्या वेळेस. तर तेव्हा ना मुलांना 199, 200 असे मार्क्स यायचे, तर मुलं ते घ्यायचे आणि आम्हाला तेव्हा म्हणजे पर्सेंटेजचा एक बेनिफिट भेटायचा. पण आताच्या स्टेजमध्ये पर्सेंटेज हा मॅटर सेकंडरी आहे, एंट्रन्स हे प्रायमरी आहे. मग एंट्रन्समध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज असणं गरजेचं आहे. मग जेव्हा समजा एंट्रन्स जेव्हा जेईच्या किंवा CETच्या जेव्हा एक्झाम येतात तेव्हा मुलांचा अभ्यास फक्त मॅथ्सचा झालेला असतो, फिजिक्स केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष. आणि सेम नीटवाल्यांचं पण होतं, म्हणजे बायोचा अभ्यास झालेला असतो पण फिजिक्स केमिस्ट्री डल. आणि याच्यामुळे ते एंट्रन्समध्ये कुठेच टिकत नाही. मग नंतर जेव्हा आपण विचार करतो की फर्स्ट इयरला जेव्हा जातात, कारण इकडे बाकी विषय त्यांनी केले नसतात ना, मग फक्त मॅथ्सवर कसं इंजिनिअरिंग निघेल, मग त्यांना बाकी सगळे सब्जेक्ट करायचे असतात ना. मग तिकडे गेल्यानंतर कसं होतं, फिजिक्स थोडासा रोल घेऊन मेकॅनिक्स सारखा सब्जेक्ट येतो, म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. पण आमच्या वेळेस ऍक्च्युली फर्स्ट इयरला मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल राहायचं, मेकॅनिक्स एक राहायचं, नंतर आम्हाला आणि ड्रॉइंग राहायचं, इंजिनिअरिंग ड्रॉइंग राहायचं. तर हे म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं. तर हे ऍक्च्युली कसं होतं, हे सब्जेक्ट तुम्हाला त्या फील्डशी रिलेटेड म्हणजे मोस्टली मेकॅनिकल किंवा तुम्ही इलेक्ट्रिकल घेताय तर तुम्हाला या सगळ्यांचं नॉलेज असलं पाहिजे यासाठी ते राहायचे. तर बरेच मुलं याच्यामध्ये फेल पण व्हायचे. तर मेकॅनिक्स हा जो पार्ट आहे हा फिजिक्स पासून डिराईव्ह होतो. ओके. तर म्हणून इंजिनिअरिंगचे जे काही सब्जेक्ट आहेत कुठले ना कुठले
फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स यांचं डेरिव्हेशन असतो तो. आणि मग तिथनं डिराईव्ह झालेले सब्जेक्ट जेव्हा मुलांना इथंच प्रॉब्लेम झाला 11th-12th फिजिक्स आणि केमिस्ट्री बेसिकली, त्याला मी बेसिक सायन्स कन्सिडर करतो. आणि बायोलॉजी आणि जो मॅथ्स आहे तो आर्टचा विषय माझ्यासाठी. बरोबर. कारण मॅथ्स आर्ट्सचं सांगितलं आता पुस्तकावरच लिहिलं, बाकी बायोलॉजी जसं इंग्लिश चांगलं आहे त्याचं बायोलॉजी चांगलं आहे. बरोबर. तर बायोलॉजीचा अभ्यास त्यांचं म्हणजे सगळं पाठांतर जास्त राहतं, कारण 9-10 पर्यंत पाठांतर असतं, 11th-12th जमत नाही. आणि म्हणून मग या मुलांना 11th-12th पण थोडासा प्रॉब्लेम जातो. मग फर्स्ट इयरला थोडासा अजून डिफिकल्ट होतं. आणि मग तिथे कसं होतं 11th-12th कमीत कमी क्लासेस आहेत, कॉलेज आहे, पॅरेंट्स आहेत थोडंसं काउन्सिलिंगला. पण इंजिनिअरिंगला कुठे काय, कॉलेजचा रोलच संपतो ना. पण भरपूर जणांचं असं आहे सर की त्यांना मॅथ आवडत नाही, म्हणजे मॅथ्स आवडत नाही म्हणून ते काय करतात, बायोलॉजी चूज करतात, म्हणजे ते दुसऱ्या मार्गाने जातात. सो मला वाटते हे कितपत योग्य आहे हे त्यांनी त्यांचं ठरवावं. सर आता तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बेसिकली. सो तुम्हाला काय वाटतं सर, पालकांचा याच्यामध्ये खूप क्रुशियल रोल आहे, सगळ्यात महत्त्वाचा रोल पालकांचा आहे. सर त्याचं पालकांचं कुठे दुर्लक्ष होतं आणि त्यांनी कुठे लक्ष द्यायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? माझं पहिल्यांदा पालकांना सांगणं आहे की तुम्ही त्यांचे मित्र बना, स्टुडंटचे मित्र बनणं गरजेचं आहे. कारण पालक कसं आहे, म्हणजे मित्र बनणं म्हणजे त्यांना फिरायला घेऊन जाणं नसतं पहिली गोष्ट, किंवा त्यांना तुम्ही काहीतरी खायला घालताय, म्हणजे कुठेतरी बाहेर नेताय, आउटिंगला नेताय, हे नाही आहे. तुम्ही त्यांना जेव्हा ते तुम्हाला टेन्स दिसतात तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवा, किंवा तुम्ही त्यांना दिसतंय ना काहीतरी आहे एकदम फ्रँक याच्यामध्ये विचारा, ऑटोमॅटिकली मुलं सांगतात, कम्युनिकेट करा काय आहे ते. पण मी जनरली खूपदा असं बघितलं की आईवडील आपले निर्णय मुलांवर लादतात, प्रेशर. म्हणजे लादणं म्हणजे कसं असतं, नाही सर याला हेच करायचं आहे. ओके, कसं ठरवता तुम्ही याला हेच करायचं आहे, त्याला ठरवू द्या ना. मी माझं तुला सांगतो की मी सक्षम नसेल तर ठरवायला सक्षम, त्याला बनवू द्या ना. तो बनल्याशिवाय कसं करेल, त्याला त्याचे पॅरेंट्सला काळजी असते की त्याचे वर्ष वाया नाही गेले. करेक्ट आहे, पण मला म्हणायचं आहे जोपर्यंत तो सक्षम बनत नाही तोपर्यंत त्याला काउन्सिलिंग करा, प्रॉपर वे तुम्ही बोला त्याच्यासोबत, दुसरे ज्यांनी केलंय त्यांना बोलायला लावा. सर आत्ता महाराष्ट्रामध्ये रिझल्ट लागला, तुम्हाला माहिती आहे 10वी मधून जे 11वी मध्ये जात आहेत त्या विद्यार्थ्यांचं अजून हेच डिसिजन नाही झालंय सर, मला सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे की आर्ट घ्यायचं आहे. करेक्ट. पॅरेंट्स त्यांना समजून सांगताय. आता तुम्ही एकीकडे म्हणताय की मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या, तर म्हणजे पॅरेंट कुठे चुकतायत सर याच्यामध्ये? नाही, पॅरेंट म्हणजे जे अगोदर झालेले आहेत, आता जे कन्फ्युजन आहे ते व्हॅलिड कन्फ्युजन आहे. कारण हे व्हॅलिड याच्यासाठी आहे की अगोदर जे मुलं होते त्यांनी नीट जेई सगळं केलंय, त्यांचे रिझल्ट आले नाही, हे त्यांचेच लहान बहीण भाऊ आहेत किंवा त्यांच्याच याच्यामधले म्हणजे कुठेतरी त्यांच्या फॅमिलीमधलेच आहेत, तर त्यांना हे लक्षात येतं की एवढं करूनही काही भेटत नाहीये. आणि म्हणून ते मुलं कन्फ्युजनमध्ये की आपण करायचं तरी काय. आता नवीन ट्रेंड सेट होत आहे प्लेन सायन्स, ठीक आहे. आता मी जे आपण जे बोलतो की कॉमर्स, प्लेन सायन्स म्हणजे जनरल सायन्स आहे जे माझं होतं, पण मुलांनी त्याला आता एक प्लेन सायन्स म्हणून सांगितलं. जसं आपण डोसा करतो ना, प्लेन डोसा, एक्झॅक्टली तसं त्याला प्लेन सायन्स केलं. मसाला सायन्स वेगळा आहे, एक्झॅक्टली तेच आहे. पण प्लेन सायन्स असं काही नसतं. प्लेन सायन्स म्हणजे जनरल सायन्स, जिथं तुम्हाला मॅथ्स किंवा बायोलॉजी कुठे जाता येतं, हेच असतं जनरल सायन्स. तर ते नवीन कन्सेप्ट आहे प्लेन सायन्स, आणि लोकांना ट्रेंडी वाटतं ऐकायला, नाही का, पण ऍक्च्युअली प्लेन सायन्स काही नसतं. म्हणजे खूप वेगळा प्रकार आहे प्लेन सायन्स. मार्केटिंग कन्सेप्ट आहे. आणि मार्केटिंग कन्सेप्ट ऍक्च्युली कसं होतं, जे रिव्हर्स मार्केटिंग असतं, म्हणजे अगोदर जेई नीट मार्केटिंग केले गेले, आता रिव्हर्स मार्केटिंग येतं. तर रिव्हर्स मार्केटिंगमध्ये मग त्यांना काय सांगायचं, मग जे बाकीचे मुलं असतात ते काय करतात की आमचं हे झालं नाही आहे, म्हणजे आम्ही नीट जेईचे एवढे क्लासेस केले, आणि यू डोंट नॉट बिलीव्ह की म्हणजे विश्वासच बसणार नाही तुझा की कोट्याचा जो बजेट आहे 25 ते 30 लाखाचा आहे 2 वर्षाचा, आणि नागपूरचा जो बजेट आहे तो रिच जर बजेट बघितलं तर 10 लाखापर्यंत नागपूरचा बजेट 11वी-12वीचा कम्प्लिटली. मग एवढे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर जर रिटर्न निघत नसेल तर मग लोक सांगतीलच ना प्लेन सायन्स करा. बरोबर. तर प्लेन सायन्स करण्यामागं काहीतरी वेगळं कारण आहे, आणि हे कारण म्हणजे इमोशनल अटॅचमेंट असतं. मग एवढे पैसे खर्च केल्यानंतर काही भेटत नाही, म्हणून मग ते विचार करतात की अगोदर 11वी-12वी करा मग करा. पण आता जी कॉम्पिटिशन सुरू आहे त्याच्यानुसार हा प्लेन सायन्स ही कन्सेप्ट नाही आहे. मला म्हणायचं तुम्ही जनरल सायन्स घ्या, तुम्ही लवकरात लवकर त्याचा अभ्यास करा, तुम्हाला रिसोर्सेस खूप अवेलेबल आहे, डिजिटल आहे, तुम्हाला क्लासेस रूम अवेलेबल आहेत, तुम्हाला वाटतं तेवढं नॉलेज घ्या, आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की मी एंट्रन्स करू शकतो मग त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा, तुम्हाला वेळ भेटतो. तर त्या वेळेनुसार तुमचं प्रिपरेशन जर झालं तर तुम्ही मग बाकीच्या एक्झाम द्या. आता ज्यांना नीट जेई द्यायचं नाही त्यांना आयशर सारखी एक्झाम आहे, त्यांना रिसर्च आयशर, तर आयशर जी आहे ना ती ही एक्झाम जी आहे ती मोस्टली रिसर्चकडे जर जायचं असेल
त्याच्यामध्ये. पण मला म्हणायचं आहे, प्रत्येकाला सायंटिस्ट कशाला बनवता? हम्म. CUETची एक्झाम आहे ना, की ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया आपण महाराष्ट्र म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकतो आणि खूप कमी पैशात होता. म्हणजे असे कॉलेजेस आहे जे तुम्हाला स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतात, म्हणजे तुमच्या कॅलिबरनुसार. खूप सारे म्हणजे इनफॅक्ट मला वाटतं जे चांगले बोलतात त्यांनी जर्नलिझमचा विचार करायला पाहिजे. पण मुलांना असं वाटतं की बिईंग इंजिनियर तुम्हाला म्हणजे एक चांगला जॉब भेटतो IT कंपनीमध्ये. पण हे म्हणजे तुमचा एक साईड आहे, तुम्ही दुसरी साईड बघितलीच नाही. बरोबर. त्या IT कंपनीच्या जे मागे जे चालतं, म्हणजे ज्यांना वाटतं की म्हणजे दुसरी साईड जी असते ती समजून घ्यायची असते. म्हणजे जो स्ट्रेस असतो त्यांच्या लाईफमध्ये तो कुणीच बघत नाही. बरोबर. फक्त त्यांना किंवा समजा आता पुण्यामध्ये ज्या IT कंपनीजमध्ये काम करतात 2-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसतात आणि त्याच्यानंतर मग ते जॉबवर पोहोचतात, घरी येतात, तर त्यांचा पूर्ण दिवस चालला जातो. बरोबर. मग हे ऍक्च्युली त्या लोकल सारखंच असतं ना, फक्त लोकल ट्रेनमध्ये लोक तेवढे धक्के खात बसतात, तुम्ही ते बाईकवर खाता किंवा तुम्ही कारमध्ये AC मध्ये खाता, पण एक्झॅक्टली सिच्युएशन सेम आहे. टाइम. बरोबर. त्याच्यामुळे पॅटर्न वेगळे असतात. फक्त आता थोडंसं याच्यामध्ये मी इलॅबोरेट असं आर्ट्स आणि कॉमर्समध्ये CA कडे जाता येतं. आता मुले CA कडे डायव्हर्ट होतात. म्हणजे आता CA नवीन ट्रेंडमध्ये होतं आणि या CAचा ट्रेंडमध्ये येतोय. हा ट्रेंडमध्ये होतं. म्हणजे मी तुला सांगितलं ना, म्हणजे हे जे चालू आहे प्लेन सायन्स, प्लेन डोसा, तसं आता ऍक्च्युली जे आहे ते CA येत आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं मुलांना की आपण म्हणजे नीट JEE करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं. मग वेगळं म्हणजे काय तर NDA, वेगळं म्हणजे काय तर CA. इंटरेस्ट आहे असं नाहीये, त्यांना काहीच माहिती नसतं CAचा रोल. नाव माहिती आहेत, फक्त नाव माहिती, फक्त कुणीतरी बॅनर बघितलेलं असतं. कारण की असं मित्र रिलेटिव्ह यांच्या प्रेशरमध्ये डिसिजन घेणारे भरपूर लोक. आणि त्याला लागणारा अभ्यासही माहिती नसतो ना. त्यांना हे माहिती नसतं की CA साठी जे तुम्ही प्रिपरेशन करता, एकदा तुम्ही बसले की तुम्हाला 8 ते 14 तास पर्यंत अभ्यास करावा लागतो. बरोबर. आणि ते कंटिन्युअस, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशनची भयानक, म्हणजे तुम्ही 10वीच्या गंतावर CA कसं डिसाईड करू शकता? म्हणजे डेफिनेटली थोडासा इंटरेस्ट, थोडासा हे करा, पण मुलांना हे दाखवायचं असतं. आणि मोस्टली पॅरेंट्सला पण मला वाटतं की आमचा मुलगा सुपेरियर हे दाखवायसाठी, मग अच्छा तुमचा नीट JEE, माझा मुलगा NDA CA, हे काय चालू आहे? तुम्ही काहीतरी वेगळं करताय. इंटरेस्ट काय ते सांगा ना. हे 4च फील्ड नाही आहेत ना, बरोबर. बाकीच्या फील्डकडे पण तो जाऊ शकतो ना. जसं सर आता तुम्ही सांगितलं ना, आणि मी पण आता बोललो की रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स हे काय करतायत, यांच्या प्रेशरमध्ये मुलं त्यांचं डिसिजन घेऊन टाकतात. करेक्ट. पण हे धोकादायक असं मला वाटतं. खूप जास्त धोकादायक आहे, खूप जास्त धोकादायक आहे. म्हणजे मी आता एक ऍडमिशनसाठी सांगतो, जी ऍडमिशन माझ्याकडे होती, म्हणजे त्या मुलीने मला व्हिजिट केला. माझ्याकडे रेसिडेन्शियल जे मुलींचं हॉस्टेल आहे प्रॉपर, खूप चांगलं हॉस्टेल आहे. नागपूरमध्ये इतकं चांगलं हॉस्टेल कुठे भेटणार नाही. कारण एक म्हणजे एका रूममध्ये 2 मुली राहतात आणि त्यांना टॉयलेट, बाथरूम अटॅच सगळ्या गोष्टी ज्या असतात, वरून जेवणाचं सगळ्या फॅसिलिटीज, आणि वॉचमॅन पासून तर म्हणजे जे आपण म्हणतो वॉर्डन पासून सगळ्या गोष्टी, ते एवढं सगळं राहून सुद्धा त्या मुलीच्या डोक्यात ऍक्च्युली दुसऱ्याने काहीतरी एक दुसरा क्लास टाकलाय. ते नागपूरचा म्हणजे एक सेकंड क्लास. आता फर्स्ट जो एक समजा जो एक ब्रँड चालू आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये एक ब्रँड चालतो, त्या ब्रँडला न टाकता दुसऱ्या ह्याच्यात टाकला. तर का? कारण त्याच्यामध्ये त्यांच्या रिलेटिव्हचे रिझल्ट नाही आले ना. मग त्यांना कसं ऑप्शन नाही की हे करून बघा. पण तुम्ही बघितलंय का की जो नीटचा जो पॅटर्न सुरू आहे हा खूप वेगळा आहे. आता रिनीट होते, मुलं कोणत्या स्ट्रेसमध्ये असतील, म्हणजे एक्झॅक्टली किती मोठा इश्यू चालू आहे नीटचा, जे म्हणजे नांदेड फेमस होतं ते इतकं म्हणजे हे झालंय, म्हणजे युट्यूबवर असं नीट जरी लिहिलं ना तरी आता नाही घाबरत आहेत मुलं आता. आणि खरंच आहे, म्हणजे मुलांना स्ट्रेस जो येतो ना तो आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. म्हणजे जर समजा एखादा, जसं आपण ब्लड प्रेशर चेक करू शकतो, पण डोक्यावरचं प्रेशर चेक करता येत नाही. ज्या दिवशी डोक्यावरचं प्रेशर चेक करता येईल ना, कितीतरी मुलांना मला वाटतं हॉस्पिटलाइज करावं लागेल. बापरे. हा करेक्ट. डोक्यामध्ये किती प्रेशर असतं. पॅरेंट्स तर मग त्यांना ते बिल भरावं लागेल ना, दुसरं काय अजून. पण पॅरेंट्सला हे समजणं कठीण आहे, कारण मी सांगतो पॅरेंट्सची मेंटॅलिटी काय असते. बरेच पॅरेंट्स ऍक्च्युली काय होतं की त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काही मिळालं नसतं, म्हणून त्यांना वाटतं की त्यांचा मुलगा तसं व्हायला पाहिजे. समजा आता माझ्या एक ओळखीमध्ये एक माझी ताई होती, म्हणजे नेबरमध्ये होती. ती ऍक्च्युली कसं, मी तिला बघितलं लहानपणी, ऑब्झर्व केलं, ती ऍक्च्युली आंघोळीला जाताना पुस्तक घेऊन जायची अभ्यासाला. बापरे. असं करायचंय. आणि तिचं हे मत की ती डॉक्टर व्हायला पाहिजे. पण तिचं इंटेलिजन्स जे होतं किंवा जे होतं ते कुठेतरी कमी होतं मला असं वाटतं. म्हणजे मी कुणाच्या इंटेलिजन्सला जज करत नाही, पण डॉक्टरसाठी जे होतं क्रायटेरिया होता त्याच्यामध्ये ती कुठेतरी कमी पडत होती. आणि मुलांना अभ्यास समजत नाही. अभ्यास म्हणजे नुसतं पाठांतर नसतं. अभ्यास म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मनन चिंतन करावं लागतं, आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी भेटतं. ते ऍक्च्युली केल्यानंतर आपल्याला माहिती पडतं.
पण एक्झॅक्टली काय झालं की तिला MBBS मिळालं नाही, तिला 12वीला कमी पर्सेंट आलं. म्हणजे अगोदर तिच्या वेळेस 12वीच्या पर्सेंटेजवर MBBS मिळायचं, मग तिला मिळालं नाही, मग ती एक स्कूल टीचर झाली. स्कूल टीचर झाल्यानंतर तिच्या मुलीने ऍक्च्युली मग आता MBBSचं हे केलं की तिच्या आईची इच्छा होती. आता तिच्या आईने तिला सांगितलं नाही सांगितलं माहिती नाही, पण तो एक कसं होतं की म्हणजे ती बनली नाही तर तिला वाटतं की तिच्या मुलीने बनावं. मग अल्टिमेटली असं झालं की तिची जी मुलगी आहे तिने नीट दिलं. ती ॲक्च्युली म्हणजे CBSEची टॉपर होती, म्हणजे विदर्भ टॉपर. पण ती विदर्भ टॉपरवर राहून तिला नीट्सला पहिल्या अटेम्प्टला 250 मार्क्स आले. अच्छा. म्हणजे मला असं सांगावं लागतं, कारण तुम्ही समजून घ्या, टॉपर असणं म्हणजे तुमचा स्कोर वाढतो असं नाहीये. बरोबर. अभ्यास वेगळा असतो. बिलकुल वेगळं. तुमचा 10वीचा अभ्यास वेगळा आहे आणि 12वीचा अभ्यास कम्प्लिटली वेगळा आहे. बोर्ड अभ्यास वेगळा आहे आणि एंट्रन्सचा तर भयानक वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला एंट्रन्ससाठी एकदम कंबर कसावी लागते. बरोबर. आणि आता तिला मग झालं की तिने एक रिपीट केला, मग त्याच्यात कदाचित तिला लागलं नसेल तर मग तिने मॅनेजमेंटमधून MBBS केलं. अच्छा. आता मला सांग, एक विदर्भ टॉपर मुलगी जर समजा मॅनेजमेंटमधून MBBSला जाते तर तुला लक्षात येतं की कॉम्पिटिशन किती टफ आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला 10वी 12वी मध्ये जे काही मार्क्स मिळाले बोर्डमध्ये ते काही सांगत नाही. कन्सिडर करू नाही, नका नाही, की consider ते करू स्कोर शकता. करेल असं नाही. नाही एक्झॅक्टली नाही. जर समजा आता कंडिशन अशी आहे की 10वीला 90% असेल तर 12वीला 60% येतात. 10वीला 90% आले की मुलगा डिसाईड करतो की IIT करायचं आहे, नीट करायचं. मग मला सांग 12वीला जो 60% आहे तो मुलगा खरंच म्हणेल का मी रिपीट करेल म्हणून? नाही. त्याला लक्षात येतं ना. हो. तर मग मला सांगा की त्याचं पोटेन्शियल त्याला 10वीत समजायला पाहिजे बरोबर. की आपण ऍक्च्युली ॲव्हरेजमध्ये होतो आणि ॲव्हरेज म्हणून ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. मी स्वतःला ॲव्हरेज स्टुडंट समजतो. अच्छा. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा. तुम्ही स्वतःला उगाच नका समजू की 90% खूप महत्वाचं. स्वतःला एक्सेप्ट करण्यामध्ये खूप तुम्ही खूप विनिंग महत्वाचं. विनिंग पोझिशनवर येतात. ओके. तुमचे पैसे वाचतात आणि तुम्हाला करिअर लवकर भेटतं. आता जे मी पॅरेंट्सवर पुन्हा येतो, तर पॅरेंट्सला कसं आहे, तेव्हा त्यांच्या काळात जे भेटलं नव्हतं त्यांना आता मुलांना द्यायचं आहे. बरोबर. म्हणजे ते त्यांचे ड्रीम्स मुलांवर करतात. म्हणजे त्यांना जर समजा गाडी नव्हती, 2 व्हीलर नव्हती, मॉपेट नव्हती, त्यांना आता मुलांना द्यायचे. पण मला म्हणायचं गरजेचं असेल तर द्या, नसेल तर मग तुम्ही आवाढव्य या गोष्टीमुळे त्या मुलांना स्पॉइल करू नका. बरोबर. आणि त्याला ऍक्च्युली एक प्रॉपर गायडन्स मध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता जे आपण पुन्हा नीटमध्ये नांदेडमध्ये मी बघितलं की 200-400 मुलं एका क्लासमध्ये बसतात. एक म्हणजे मध्ये पार्टिशन असतं, मुली इकडे मुलं इकडे. पण 11वी 12वी तरी एवढे नाही बसत. नाही, पण आई वडिलांना चांगलं वाटतं ना. म्हणजे नांदेड कॅच करायला किती वाटतं ना, असं नाही का. म्हणजे सांगायला कसं होतं, माझा मुलगा नांदेडला, नागपूरला, पुण्याला, कोट्याला शिकतो, म्हणजे जस्ट लाईक अमेरिकेला शिकतो. अरे तुमचा मुलगा कुठेही शिकतो ते महत्वाचं आहे. बरोबर. तो कुठे शिकतोय का, शिकतोय का ते महत्वाचं आहे. तर हे जे याच्यामध्ये एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही पहिल्यांदा सांगेल की पाठवू नका. आईवडिलांना तुम्ही ते रिक्वेस्ट करेल, तुम्ही माझ्याकडे पाठवा, हा तुमचा चॉईस आहे. मी तुम्हाला कन्व्हिन्स करत नाहीये त्याचे, कारण तो तुमच्यावर चॉईस आहे. मला काय करतं सर नेमकं माइंड मॅप काय करतं? जो ब्रेन मॅप जे इन्स्टिट्यूशन म्हटलं, ब्रेन मॅप आमचं ब्रेन मॅपिंगचं जे मेन टार्गेट आहे ते म्हणजे मुलांचं ब्रेनचं पोटेन्शियल त्यांना सांगणं. सांगण्यामुळे त्यांना जज करून देणं नाहीये. सांगितल्यानंतर तू ॲव्हरेज आहे, स्वतःला असं एक्सेल कर. तसं मी माझं एक सांगतो, मला 10वीला 60% ते 12वीत 75 आले. त्याच्यानंतर मग माझ्या अजून समोर जे काही मॅथ्सचे पर्सेंटेज आहे, कॅटची एक्झाम दिली मी, तिथे माझा 98.56 होता. तर ही प्रोसेस वाढत जाते, लर्निंग प्रोसेस आहे. तर जिथे जिथे तुमचा मुलगा त्या प्रोसेसमध्ये येतो तिथे तिथे तो इम्प्रूव्ह होत जातो. पण तुम्ही जर समजा ब्रँडच्या मागे लागाल तर त्याला काही भेटणारच नाही ना. अच्छा. म्हणजे ब्रँड फक्त तुमच्याकडनं पैसे खिचतात. सो मी तेच विचारतो, परत एकदा विचार की ब्रेन मॅप नेमकं काय करतं? म्हणजे NDA क्लासेस घेतात, नीट काय? ब्रेन मॅपिंग मध्ये आम्ही जे करतो ते म्हणजे आम्ही पहिल्यांदा मुलांचं प्रॉपर काउन्सिलिंग करतो. ओके. त्यांना आम्ही हे सजेस्ट करतोय की तुम्ही कम्प्लीट कॉलेज करा. जर समजा तुम्हाला वाटत आहे की माझा अभ्यास होऊ शकत नाही, की दिवसभर मी अभ्यास करू शकत नाही, तर तुम्ही रेग्युलर कॉलेजला जायचा प्रयत्न करा, कारण तुमचं रिव्हिजन तिथं होऊ शकतं. दुसरी गोष्ट मग आम्हाला वाटतं की म्हणजे पहिल्यांदा तर आम्ही 11-12च्या सिलेबसवर काम करतो. 11चा 12चा सिलेबस होताना मी त्यांना ऑब्झर्व करतो मुलांना. जिथं मला वाटलं की हा मुलगा IIT साठी रेडी आहे, त्याला मी म्हणजे ॲडव्हान्ससाठी प्रिपेअर करून देतो. आणि आता ॲडव्हान्ससाठी प्रिपरेशन आणि IITचं प्रिपरेशनचे फरक असा आहे की IIT खूप कॉम्पिटेटिव्ह झालंय. म्हणजे ऑलमोस्ट मेन्समध्ये ज्यांचं 99.56% येतो ते आता IITचे प्रबळ दावेदार आहेत. बाकीची मुलं तर रेसमध्ये नाहीच आहेत. अच्छा. तर त्याच्यामुळे कसं होतं की ज्यांना तिकडे जायचं आहे, मग ते कसं होतं की जे बाकी क्लासेस असतात ते काय करतात, सगळ्यांना मेन्सचं शिकवत राहतात. ॲडव्हान्सच्या हार्डली 2-3 क्वेश्चन घेतात सगळ्यांना मेन्स, कारण ग्रुपमध्ये शिकवायचं असतं ना, 200 मुलांना 100 मुलांना. मग याच्यामध्ये कसं होतं, चला हे सगळं शिका.
2 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत सिलेबस जातो 12वीच्या, आणि जेव्हा सिलेबस जातो तेव्हा लगेच बोर्ड येतं आणि एंट्रन्स येतं. जानेवारीला मेन्सची एक्झाम पहिली असते आणि मग फेब्रुवारीला बोर्ड असते. ओके. मग मुलांचं कन्फ्युजन तिथनं क्रिएट होतं. मग आम्हाला तो ऍक्च्युली त्यांचं कन्फ्युजन वाचवायचं असतं, कारण तो पहिला अटेम्प्ट असतो. त्याच्यानंतर बोर्डची एक्झाम झाली की एप्रिलला दुसरा अटेम्प्ट असतो. मग या अटेम्प्टमध्ये ना बोर्ड एंट्रन्स याच्यामध्ये मुलं कन्फ्युज होतात. बरोबर. आणि एप्रिलची जेव्हा एंट्रन्स क्लिअर होते तेव्हा जेव्हा मुलांना लक्षात येतं की आता आपण ऍडव्हान्स करायला पाहिजे, फक्त 2 महिने किंवा एक दीड महिना भेटतो. मग या 1-1.5 महिन्यामध्ये तो IIT ला कॉम्पिटिट करू शकत नाही. म्हणून IIT साठीचं मला वाटतं की जो मुलगा ज्याच्यामध्ये स्पार्क आहे त्याला प्रॉपरली सांगू ना, असं नाही की त्याला म्हणजे त्याच्याकडे तर पैसे म्हणजे फक्त लीड जनरेट व्हायचं नाही कन्फर्म हा तसं नाही. म्हणजे मेन मला वाटतं की हा याच्यामध्ये थोडा स्पार्क आहे. अच्छा, म्हणजे ऍडमिशन झालीच पाहिजे मग म्हणून तुम्ही नाही त्याला नाही हे फोर्स नाही करत. बिलकुल फोर्स नाही करत. आमचं बघ कसं होतं, आपण एका याच्यासाठी त्याचं करिअर स्पॉइल करू शकत नाही, बरोबर आणि करिअर स्पॉइल करण्यापेक्षा त्याची मेंटॅलिटी डिस्टर्ब करू शकत नाही. बरोबर. तो ऑलरेडी एका स्टेबल मेंटॅलिटीमध्ये असतो. कधी कधी तर आपण त्यांना सांगतो, म्हणजे 2-3दा विजिट मी पण करतो, पण जेव्हा मला लक्षात येतं की आता डन झालंय, म्हणजे त्याचं थोडंसं एक काहीतरी त्याला वेगळं वाटतंय, तर आपण तिथनं बाहेर निघणं चांगलं असतं. डिसिजन झालाय. हा त्याचं डिसिजन झालंय, म्हणजे आणि रिस्पेक्ट करायला पाहिजे ना. बिलकुल. त्याला वाटतं की आपण प्लेन सायन्स घ्यायचं, म्हणजे माझ्या नजरेमध्ये ते प्लेन दोसाच आहे, पण तरी पण मला रिस्पेक्ट वाटतो की तो जनरल सायन्स मध्ये होता. म्हणजे त्याने जनरल सायन्स नाही म्हटलं ना, मला त्याचं हसू येतं अच्छा. की त्याला प्लेन सायन्स म्हणतात ना, मला त्याचं जास्त हसू येतं की अच्छा. हे जनरल सायन्स आहे. जे मी आतापर्यंत सांगितलं होतं की बायो मॅथ्स राहू द्या, काय प्रॉब्लेम आहे, पण अल्टिमेटली मला सांगायचं की स्पर्धा कुठे ना कुठे आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता ही प्रोसेस झाली जेईची, तर म्हणून जेई मध्ये मला वाटलं की हा IIT ला एकदम प्रबळ दावेदार आहे. मग मी त्याला डे 1 पासून ऑब्झर्व करत असतो. मला 3-4 क्लासेसमध्ये माझ्या लक्षात येऊन जातं की हा थोडासा वेगळ्या टाईपचा मुलगा आहे आणि एवढा अभ्यास करू शकतो. मग त्याला सांगतो की बघ बाबा, तुला दिवसाचे 7-8 तास अभ्यास करणं आहे, तुझं बाकी गोष्टी पण खेळ. संध्याकाळी ग्राउंड असतो आमच्याकडे, तर ग्राउंड वगैरे जा, पण थोडा आपला वेळ अभ्यासात दे. म्हणजे बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा अभ्यासात वेळ दे, आणि मग तू तिचं प्रिपरेशन चालू ठेव. कारण की सर आता तुम्ही जसं बोलला ना, पालकांचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो सर. हो. मला असं 4-5 गोष्टी सांगा सर, की ज्या पालकांनी पाळल्या पाहिजे किंवा ज्याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्यांच्या करिअर डिसिजन रिलेटेड म्हणा किंवा अजून कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे करिअरच रिलेटेड म्हणता येईल पर्टिक्युलर स्पेसिफिक, अशा 5-6 गोष्टी सांगा सर. की पहिल्यांदा तर मी पालकांना हे सांगेल की तुमचा मुलगा स्पेशल आहे, स्पेशल म्हणजे तुम्ही त्याला जनरल नका टाकू. म्हणजे त्याला स्पेशल समजा. तुमचा जसा एक मुलगा आहे तुमच्यासाठी जो स्पेशल आहे, मग त्याचं करिअर स्पेशल करायचा प्रयत्न करा ना. तुम्ही त्यांना सगळ्यांना जनरल कसं एक हे देताय. आणि दुसरी गोष्ट आहे, त्याला नेहमी ऑब्झर्व करा. म्हणजे आता जसं काही क्लासेसमध्ये त्यांना मोबाईल अलाउड नसतो, पण आम्ही छोटासा मोबाईल त्यांना देतो, कारण घरच्यांशी बोलणं गरजेचं आहे. तुम्ही मोबाईल देता? हा मोबाईल म्हणजे त्यांना अलाउड आहे. अच्छा, अलाउड आहे त्यांना? अलाउड आहे त्यांना. अँड्रॉइड नाही? नाही, अँड्रॉइड नाही. अच्छा. म्हणजे त्यांना कॉलिंग गरजेचं आहे ना. तर समजा तू मी आता मोबाईल आपण वापरतो अँड्रॉइड, पण आपण काही हातात घेऊन नाही बसतो ना, आपलं काम करतोय ना. तर हे मुलांना समजणं गरजेचं आहे. कम्युनिकेशनसाठी गरजेचं आहे. कम्युनिकेशन तुम्ही डायरेक्टली त्यांना बाहेर काढू शकत नाही. म्हणजे तुम्ही पण बाकी ठिकाणी ते सर मोबाईल यासाठी देत नाहीत कारण की ते डिस्ट्रॅक्ट होतात असं म्हणतात. नाही, डिस्ट्रॅक्ट मुलांवर असतं. तसंच समजा तुम्ही मोबाईल, समजा मी तुला सांगितलं की नांदेडमध्ये पार्टिशन असतं, त्याचा अर्थ डिस्ट्रॅक्शन होत नाही का? होतं ना. म्हणजे तुम्ही क्लासरूममध्ये पार्टिशन ठेवलं ना, पण बाहेर जाता येता कुठे आहे? बाहेर अजून रस्त्यावर गेल्यावर कुठे आहे? नाही सर, तुम्ही मुलांवर आहे असं म्हटलं, पण डिसिप्लिन टाकणं तर सर डिसिप्लिन वेगळं असतं. डिसिप्लिन आणि जेल याच्यामध्ये फरक असतो. डिसिप्लिन मनापासून असतं आणि जेलमध्ये ते ऍक्च्युली बाल सुधारगृह असतं ते. अच्छा. म्हणजे रेसिडेन्शियल वेगळं असतं आणि बाल सुधारगृह वेगळं आहे. तुम्ही जे टाकताय ते बाल सुधारगृह आहे. म्हणजे मुलं घरी अभ्यास करत नाहीत, मुलं म्हणजे स्पॉइल होत आहेत, म्हणून त्यांना तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात. पण ते पण काय करतात, म्हणजे मुलांना बाल सुधारगृहामध्ये कसं ट्रीट केलं जातं तसं करतात. तर याच्याने मुलगा अजून जास्त वेगळा होऊ शकतो. म्हणजे त्याला ज्या रिस्ट्रिक्शन तुम्ही टाकता, ज्या दिवशी तो त्याच्यातनं बाहेर निघेल, तो बिनधास्तपणे आपला म्हणजे तो वेगळा होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याला रिस्ट्रिक्शन असणं गरजेचं आहे, पण लिमिटेडमध्ये. म्हणून मोबाईल कम्युनिकेशन फॅमिलीसाठी गरजेचं आहे, त्याच्या फ्रेंड्स किंवा याच्यासाठी नाही. आणि आमचा जो रेग्युलर रुटीन असतो अभ्यासाचा, मुलांना जाणीव होतं की आपण अभ्यास करायला पाहिजे, आणि कुणी ना कुणी सांगतंच, आणि आमच्या लक्षात येतं ना, आमच्या व्हिजिट्स असतात, त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती असतं. आणि हा झाला जेईचा मी थोडं सांगितलं. नीटमध्ये पण सेम आहे. जर आम्हाला वाटलं की मुलगा थोडासा कुठेतरी कमी आहे, तर आम्ही त्याला नीट करण्यापेक्षा त्याला हे सांगतो की नीट थोडंसं जास्त स्ट्रेस आहे, कारण आता रिनीटची एक्झाम होते.
म्हणजे पेपर लीक जास्त होतं नीटमध्ये. मला तर गव्हर्नमेंटचं म्हणजे त्याची स्तुती करावी लागते की असं कसं तुम्ही 24ला पण रिनीट म्हणजे पेपर लीक झालाय आणि 26ला पण झालाय, म्हणजे तुम्ही काहीतरी चेंजेस करायला पाहिजे ना. 25ला झाला वाटतं ना? 25ला तर ते छुपेमध्ये असेल, कारण पण त्याचे पण आहेत, म्हणजे 25च्या पण गोष्टी सांगतात लोक. ओके. कारण जर आपण सर्च केलं तर सापडतात, इन्व्हेस्टिगेट करा तुम्हाला सापडतात. पण हे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी गरजेची आहे. अच्छा. म्हणजे आपण तरी टीचरनीच आहे एकदा कुठे आम्ही होतो बाहेर, तेव्हा त्यांनी सांगितलं की 25चा पण ही जी आता महाराष्ट्रात जी सध्या चर्चा चालू आहे ना नीटच्या पेपर लीकची, अगोदर छुपे त्यांनी होतं सांगितलं की अरे 25 मध्येही लीक झाला होता पण पब्लिक नाही झाला. आय डोंट नो झाला होता की नाही. असेल ते, कारण अफवा अशाच पसरत नाहीत, काहीतरी त्याला बेस असतो. अच्छा अच्छा आणि म्हणून मग नीटचा जो स्ट्रेस आहे ना तो खूप जास्त आहे. अच्छा. म्हणजे एक तर कसं होतं, थेरी जास्त असतो, जेईचा तेवढा नसतो. जेईला ऑप्शन असं आहे की म्हणजे इंजिनिअरिंग सीईटी असतं, म्हणून मुलं तिकडे जातात. मग आता दुसरा जो ऑप्शन आहे नीटचा, मॅथ्स आवडत नाही म्हणून बायोलॉजी घेतात, पण दुसरा ऑप्शन आहे ना, तुम्ही फॉरेन्सिक सायन्सकडे जा, तुम्ही मग डीफॉर्म बीफॉर्म मध्ये जा, तिकडे करिअर ऑप्शन्स आहेत. फार्मास्युटिकल कंपनी किती मोठ्या मोठ्या लेवलला गेल्यात, पण यांचं एमबीबीएसच अडून बसलंय. मला ते समजत नाही. आणि समजा तुम्ही नीट डॉक्टरच करायचं नाही, डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हायचं बरोबर आहे, पण पेशंटच्या मुलाला पेशंट व्हायचं ना, प्रॉब्लेम तो आहे ना. म्हणजे आयुष्यभर पेशंट कुणा राहायचं आहे. त्याच्यामुळे मग कसं आहे, म्हणजे मग मला असं वाटतं की एवढे डॉक्टर बघून तर लोक असं म्हणतील की आपण घरी त्याच्याविषयी नाही का, म्हणजे काळा बनवलेलं चांगला राहील असं वाटेल. आणि एक्झॅक्टली कॉम्पिटिशन तेच राहील. जसं आता हे मुलं ऑनलाईनमध्ये म्हणतात ना आम्हाला ऑनलाईनच करायचं आहे, तर मला असं वाटतं काही जण समोर जाऊन हे डॉक्टर जे एवढं म्हणतायत ते ऑनलाईन डॉक्टरमध्येच काउन्सिलिंग करतील. आणि तिथे नाही झालं तरी AI मध्ये ChatGPT आपण वापरतो, समोर जाऊन मेडिकलमध्ये ChatGPT वापरू शकतात ना. मग काय एवढा अट्टहास आहे तुमचा, नीट डॉक्टर मोठा दवाखाना, मग त्याची वाईफ पण डॉक्टर, आणि मग मजानू लाईफ, असं नसतं. तुमच्या याच्यानुसार गोष्टी चालत नाही, त्या प्रत्येकासोबत होत नाहीत. चांगले चांगले क्वालिफाईड डॉक्टर सुद्धा म्हणजे पेशंटसाठी वाट पाहतात. मग तुम्ही त्या डॉक्टरच्या भानगडीत पडू नका. AI इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येऊ शकतात. बस AI इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. आणि दुसरे जे आहे मग अदरमध्ये मग ND आणि C आपण त्याच्यासोबत बोललोच आहे. ठीक आहे, तर आम्ही 1 वर्ष प्रॉपर त्यांना ऑब्झर्व करत असतो की हा आहे की नाही असं लेवलला. मुलं येऊन सांगतात आम्हाला, सर मला NDA करायचं आहे. आता समजा काही जणांना 50-60% असेल तरी आम्ही काही म्हणत नाही, पण ऍक्च्युली NDAचं नाव घेणं म्हणजे ब्रेव्हरी असते त्याच्यात. म्हणजे तुम्ही देशासाठी सेवा करायला जाता. इट्स अ डेअर वर्क. हा, डेअर वर्क. म्हणजे तुम्ही जेव्हा NDA म्हणता ना तेव्हाच एकदम रिस्पेक्ट तयार होतो. मग त्याच्यामुळे कसं आहे, तिथं जाणारा मुलगा तसा पाहिजे ना. बरोबर. पण तो मी डेडिकेटेड पाहिजे, पण त्याला पर्सेंटेज मध्ये टाकत नाही. तो जर मुलगा डेडिकेटेड असेल तर तो काही करू शकतो. बरोबर. पण मुलांचं कसं असतं माहिती आहे का, मुलांना ते तिथे मग गेल्यानंतर आपल्याला म्हणजे स्टायपंड सुरू होतो, मग आपले एक ऑफिसरची लाईफ असते, क्लास 1 ऑफिसर असतो, यासाठीच जातात. अरे पण तुम्ही देश सेवा करायला चाललं हे पहिल्यांदाच होऊ द्या प्रूफ. कारण SSB वाले तिथं तुम्हाला आहेत स्क्रीन आउट करायला. तर त्याच्यामुळे तुम्ही NDA किती म्हणाल, रिटर्न किती कळाल, पण SSB कळायसाठी तुम्हाला चांगलीच कस करावं लागतं. मग तो SSB निघत नाही. चांगल्या चांगल्या सैनिक स्कूलचे मुलं SSB काढत नाहीत, ज्यांचं पूर्ण फ्रेमवर्क तसं असतं 6 वर्गापासून. त्याच्यामुळे तो नाहीये. आणि CAचं आपण बोललोच आहे की म्हणजे 6 ते 12 म्हणजे 8 ते 12 तास अभ्यास, जितका अभ्यास लागेल तेवढं. डिफिकल्ट सगळंच आहे, कुठलीही गोष्ट एकदम सोपी भेटत नाही. करेक्ट. काही जणांना भेटत असेल पण भरपूर जणांना नाही भेटत. सगळ्यांना स्ट्रगल करावं लागतं. ते स्ट्रगल तर प्रत्येक ठिकाणीच असणार आहे. सर आपण मगाशी बोलत होतो की 4-5 कोणत्या अशा बेस्ट गोष्टी आहेत, त्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं सांगितलं कोणतं लक्ष द्यायला पाहिजे, तर तुमच्या मुलाला तुम्ही पहिले स्पेशल समजा. बाकीच्या दुसरा मग त्याचा इंटरेस्ट आयडेंटिफाय करा. करेक्ट. आता जेव्हा समजा इंटरेस्ट पॅरेंट्सनी आयडेंटिफाय करा, त्यांचा मुलगा आहे, त्यांना माहिती असायला पाहिजे. मला सांग की माझ्याकडे जर समजा तो मुलगा 4 तास फक्त क्लासला येतो, हाऊ कॅन आय नो? माझ्याकडे तो राहत नाही ना. त्याचा बसता उठता जे आहे त्याची आई वडील बघतात ना त्याला, ते चांगलं सांगू शकतात ना की हा काय करतो. मला तर वाटतं मुलांचं करिअर काउन्सिलिंग करण्याच्या अगोदर पॅरेंट्सचं करिअर काउन्सिलिंग करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं करिअर नाही झालं भरपूर ठिकाणी असतं ना की मुलाला ऍडमिशन द्यायच्या अगोदर पॅरेंट्सच काउन्सिलिंग होतं. पण पॅरेंट्स आता हे जे मी आता पुन्हा येतो, मार्केटिंगची जी टीम असते ना एक्झॅक्टली काय करतात, पॅरेंट्स आणि स्टुडंटला घेऊन बसतात, पण काउन्सिलिंग स्टुडंट्सच करतात, पॅरेंट्सचं नाही करत. पॅरेंट्स म्हणजे जेव्हा स्टुडंट बोलतो ना तर पॅरेंट्सचं वाटतं अरे किती हुशार आहे माझा मुलगा बोलतो, पण त्याच्या मित्रांनी त्याला काहीतरी सांगितलं असतं, त्याला इकडनं तिकडनं माहिती असतं, नीट जेई, त्याला बाकी काही माहिती नसतं. गुगल युनिव्हर्सिटीचं नॉलेज. हा बस गुगल युनिव्हर्सिटीचं नॉलेज असतं आणि फ्रेंड सर्कलचा एक त्याचा म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज असतो, त्याच्यावर त्यांना काहीच माहिती नसतं. आणि म्हणून मग कसं आहे, आणि आता जो इंटरेस्ट, पुन्हा इंटरेस्ट वर येऊ, इंटरेस्ट आयडेंटिफाय करताना त्याला खरंच करायचं की नाही ते 10दा विचार त्याला.
अच्छा. आणि का करायचं ते पण विचारा. म्हणजे तो सांगेल की माझा मित्र चाललाय, हे तर एक कारण असतंच. इंटरेस्ट त्याच्यामुळे जनरेट नाही होत. मित्र चाललाय, मित्र मर्चंट नेव्हीला चाललाय, तो 6 महिने समुद्रात राहणार आहे, तुमचा मुलगा राहणार आहे का? तुम्ही पाठवाल का तुमच्या मुलाला 6 महिने समुद्रामध्ये? नाही ना, कारण तुमचा एक आता कसं कळणार सर नाही त्याला नाही तसं नाही. पण आता जर समजा मी त्यांना सांगतो, जसं माझ्या हॉस्टेलला जेव्हा मुलं येतात, 2 दिवस माझ्याकडे पाठवलं, त्यांना म्हणजे मुलं एकदम इमोशनल होतात. पहिल्यांदा घराच्या बाहेर निघतात, करेक्ट आहे. पण कसं आहे, 10 दिवस 15 दिवस ते आईवडील राहू शकत नाही मुलांच्या ह्याच्यात. आणि त्यांना येऊन भेटतात पण, काहीतरी कामानिमित्ताने येतात नागपूरला आणि भेट पण देतात. म्हणजे माझं त्याचं ऑब्जेक्शन आहे. पण मला म्हणायचं की तुम्ही मर्चंट नेव्ही कसं ठरवता? मग तुम्ही जाल का समुद्रामध्ये बोट घेऊन त्याच्या मागे? नाही ना. मर्चंट नेव्ही त्याच्यासाठी आहे की ज्याला म्हणजे एक एक्सप्लोर करायचं असं, ॲडव्हेंचरस जी एक फील असतो ना, त्याला फील करायचं असतं, त्याच्यासाठी आहे. डेफिनेटली जॉब तर आहे, म्हणजे तुम्ही काही महिने जॉब करा, काही महिने आराम करा, असं आहे. पण समुद्रामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतं, काहीच नाही ऑप्शन. समुद्र पूर्ण तुमचं जग असतं. तर याच्यावर कदाचित प्रत्येकाचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतात. नाही वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू. पण मला म्हणायचं आहे, जेव्हा तुम्हाला समुद्र बघायला भेटतं कम्प्लिटली, 1 दिवस बघणं वेगळं आणि 6 महिने बघणं वेगळं. तर जो तयार असेल मेंटली त्यांनी जायला पाहिजे तिथे. अच्छा. मला ते म्हणायचं. म्हणजे मी असं सांगत नाही, म्हणजे इंटरेस्ट जे आपण पुन्हा येतो त्या पॉईंटला. दुसरा पॉईंट तुम्ही इंटरेस्ट सांगितलं. तिसरा? करेक्ट. तिसरा जो आहे तो म्हणजे त्याचं आम्ही जे करतो ब्रेन मॅपिंग. अच्छा, ब्रेन मॅपिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्या मुलाचं पोटेन्शियल किती आहे, आपण त्याच्यावर किती करू शकतो. अल्टिमेटली आईवडील पैसे खर्च करतात, मला चांगलं माहिती आहे. कुणाचे आईवडील जे असेल ना, पैशाच्या मागे, म्हणजे पैशासाठी हार्डली काही जण असतील जे विचार करतात. भरपूर आईवडील पैशाचा विचार करत नाही. बरोबर. वाटेल ते करतात. बस त्याच्यावर जायसाठी काही पण करतात. आणि त्यासाठी त्यांचं मी म्हणजे खूप मोठा आभार मानेल की म्हणजे एवढा विचार करणारे आईवडील खूप कमी लोकांना भेटतात. हे होऊन जाऊ दे, तू कर, आम्ही आहे तुझ्या मागे. बरोबर. ते एवढे जे करणारे आईवडील असतील तर मुलांना तर मी सांगेल की त्यांनी अशा आईवडिलांना बोलायलाच पाहिजे, काय आवडतं काय नाही. आता राहिला प्रश्न कसा आहे, जे समजा पैसे मी सांगितलं, कोटाचं जे बजेट सांगितलं 25 ते 30 लाख, 25 ते 30 लाख तिथे जर समजा त्याचा इंटरेस्ट IIT चा नसेल तर कशाला पाठवतो त्याला? त्याचा मित्र चाललाय म्हणून. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन त्याच्या जागी त्याला प्लॉट घेऊन द्या. म्हणजे हे इन्स्टिट्यूशनचे वेगळे पैसे इतके मोठे आहेत, त्याच्यात ऍडमिशनसाठी नाही पूर्ण. ते ऍडमिशन तर वेगळं आहे, इंजिनिअरिंगचं अजून वेगळं आहे. IITचं जरी काढलं तरी ते पण इंजिनिअरिंग करेपर्यंत टॉपला जे आईवडील बघतात, म्हणजे जर नाही मिळालं, IIT नाही मिळालं तर VNIT, NIT, म्हणजे VNIT, IIT, IIIT, ते नाही मिळालं तर मग GMC कडे खूप कमी लोकांचं असतं. माझं इंजिनिअरिंग GMC मधून झालं. अच्छा. तर नंतर असतात मग BITSAT, VIT, मोठे मोठे नाव असतात ना. मग मोठे मोठे नाव तर मोठी मोठी फीज असते. मग हे डॉक्टर बनल्यानंतर पेशंट कडून काढतात. हा, मग ते करेक्टली तिथूनच काढतात. आता इंजिनिअरिंग झाल्यानंतर तेवढं शक्य होत नाही, कारण प्लेसमेंट जर झालं तर आहे, आणि जर नाही झालं तर मग तुम्हाला स्ट्रगल आहेच. बरोबर. आता हा झाला थर्ड पॉईंट, ब्रेन मॅपिंग. कारण आयडेंटिफाय करा की मुलगा खरंच पोटेन्शियलचा आहे की नाही आहे. नसेल तर त्याच्यावर पैसे उगाच इन्व्हेस्ट, म्हणजे वेस्ट करू नका. इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट आणि वेस्ट मध्ये फरक आहे. बरोबर. इन्व्हेस्ट करा म्हणजे त्याचं काहीतरी चांगलं होईल. वेस्ट कराल तर त्याचेच पैसे आहे ना. वेस्ट इज नन ऑफ यूज आणि इन्व्हेस्ट इज अ युजफुल फीचर्स. कम्प्लिटली अग्री. तर आता हा झाला तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट जो आहे ना, आईवडील जे मला म्हणजे पहिली गोष्ट सांगायची वाटतं की फ्रेंड सर्कल. आईवडिलांना मित्रांपासून काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांचे पण फ्रेंड्स आहेत ना. मग मुलांचे फ्रेंड्स असणं प्रॉब्लेम काय? म्हणजे जर म्हणजे ब्लेम गेम चालतो इथे पण. म्हणजे कसं होतं, जर मुलाचा रिझल्ट असंच आहे, ब्लेम गेम आहे. मी पण त्याच्यामध्येच होतो, ब्लेम गेम मध्ये, तो नंतर बोलू आपण. तर मुलांवर ब्लेम केला जातो. एक ग्रुप असतो, एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये ना ऍक्च्युली काय होतं की समजा जसं याचे कमी जर मार्क्स आले मुलाचे, तर ते काय ऍक्च्युली त्याच्या मित्रांना ब्लेम करतात रादर दॅन त्या मुलांना. तसं ब्लेम. मग ते काय करतात, मग त्याच्या दूर पाठवलं. याच्यामुळे झालं. अरे पण तो त्याचा मित्र आहे लहानपणीचा, असं कसं करेल तो, त्याचं नुकसान कसं करेल? त्यांनी केलंय, त्यांनी अभ्यास नाही केला, त्याचे मार्क्स कमी आले, पण तुम्ही त्याला नका हे करू. त्याचं एन्व्हायरमेंट तुम्ही बदलवलं आणि तो बदलणार नाही. त्याला त्या मित्रासोबत राहू द्या, तुम्ही दोघांना बदला ना, त्याचं जग बदलेल ना. तुम्ही समजा एकाला बदलवता जाता, पण तो त्याचा चांगला बेस्ट फ्रेंड आहे, कधी ना कधी त्याला समोर येऊन भेटेलच ना. म्हणून तुम्ही दोघांना बदला. कारण की खूप पॅरेंट्स सर हे जे डिजिट्स असतात ना, याच्याकडे जास्ती लक्ष देतात. म्हणजे नंबर्स आलेच पाहिजे, नंबर आलेच पाहिजे. त्यांना नाही मिळाले त्याच्यामुळे नाही, त्यांना मिळाले नाही त्याच्यामुळे आहे की नाही माहिती आहे, पण नाही अचीव झाले तर ते त्यांना डिप्रेशनमध्ये टाकू शकतात, त्यांना मारतात. म्हणजे देयर आर लॉट ऑफ थिंग हॅपनिंग अराउंड. खूप वाईट आहे. खूप 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 म्हणजे जर आपण इतकं डिटेल जाऊ ना, त्या खूप गोष्टी आहे. आणि चौथा पॉईंट, आणि म्हणजे चौथा पॉईंट हाच होता की म्हणजे ब्लेम करू नका. ओके सॉरी, चौथा ना मुलांना करा ना त्याच्या मित्रांना करा. तुम्ही
आणि 5वा जो पॉईंट आहे तो म्हणजे त्याचं एन्व्हायरमेंट फ्रेंडली ठेवा. म्हणजे जिथं पण तो राहतोय एन्व्हायरमेंट फ्रेंडली असलं पाहिजे. म्हणजे त्याला फ्रीडम द्या. फ्रीडम द्या. एकदम कम्प्लीट फ्रीडम नाही म्हणत मी, लिमिटमध्ये. पण लिमिटमध्ये फ्रीडम द्या. ओके. जर समजा आता आपण एखादा नवीन जेव्हा समजा एक 4 व्हीलर म्हणजे जेव्हा ड्रायव्हिंग करतात तर त्यांच्या जो बाजूला जो कोच असतो म्हणजे म्हणजे जो शिकवतो त्याच्या खाली ऍक्च्युली त्याच्या पायाखाली ब्रेक असतात ना, तर तसं आईवडिलांना करायचं आहे. म्हणजे स्टेअरिंग त्याला द्या पण तुमच्या हातात तुमच्या पायाखाली कंट्रोल ठेवा. क्लच आपल्याकडे ठेवा. पण लगेच नाही की त्याच्या प्रत्येकाच्या तुम्ही ब्रेक मारा असं नाही. क्लच ब्रेक क्लच ब्रेक आपल्याकडे करा, मग तुम्हाला बरोबर कंट्रोल करता येतं. आणि हे बॉन्डिंग नाही करायचं असतं. असं नाही की त्याला तुम्ही फार म्हणजे धाग्यादोरे बांधून करू शकत नाही किंवा त्याला बांधून ठेवलं असं नाही, जबरदस्ती नाही. तर या 5 गोष्टी जर आईवडिलांनी लक्षात ठेवलं तर हे खूप चांगलं आहे. बरं सर, मला सांगा, तुम्ही जसं आता म्हटलं की आम्ही पहिले काउन्सिलिंग करतो, म्हणजे ब्रेन मॅपिंग करतो, त्याच्यानंतर सर तुमचं स्वतः इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मग तुला आता कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायला लागतंय बा, किंवा तू कोणत्या स्ट्रीमसाठी प्रिपेअर आहे, मग तुम्ही त्याला तिथे रिकमेंड करता, तिथे ॲडमिशन करवता. करेक्ट. अच्छा. म्हणजे त्यांनी सायन्स घेतलं असेल आणि त्याचा जर इंटरेस्ट मग नीटमध्ये असेल तर तुम्ही नीटमध्ये ॲडमिशन करवता. करेक्ट. आणि करवता म्हणजे तुमच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्येच. आणि त्याच्यानंतर तो जर इंटरेस्टेड असेल की त्याला NDA करायचं आहे, NDA साठी. पण आता सर तो सायन्स कडून आला असेल, आता तुमच्याकडे CA पण आहे का सर? नाही, CAचं पण आहे. कॉमर्समध्ये जे आहे ज्यांना करायचं त्यांना आम्ही CAचं पण गायडन्स करतो. फक्त दुसरीकडे करतो? हां, दुसरीकडे नाही. म्हणजे कसं आहे, आम्ही त्याला गायडन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे कॉलेज बाहेर असतं पण जे काय त्याला जे क्लासेस पाहिजे ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आता ॲक्च्युली मी CAचं यासाठी घेतो की माझं MBA फायनान्स आहे. म्हणजे खूप सारे जण जे इंजिनियर्स आहेत त्यांनी व्हॅल्युडेशनसाठी MBA केलं आहे आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की MBA मध्ये लर्निंग फक्त फायनान्समध्ये त्यांनी फायनान्स घेतला, पण इंजिनिअरिंग प्लस MBA फायनान्स हा सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हा इनफॅक्ट मी तुला सांगेल ना की चेतन भगतला पण सूट न झालेला हा फॉर्मॅट आहे. चेतन भगत म्हणजे IIT मधनं म्हणजे चेतन भगत माहिती आहे, चेतन भगतला सूट न झालेलं म्हणजे चेतन भगतनी जे केलंय की ज्या पद्धतीने IIT मधनं BTech केलंय, मग MBA फायनान्स MBA केलं IIM मधनं, आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण या जॉबमध्ये खूप मोनोटोनस झालं, मग रायटिंग. आणि मला आवडलं ते. म्हणजे ते खरंच महत्वाचं असतं की लोक डिसिजन घेतात. सेम मला सांगायचं जे आर्ट्स बद्दल आपण मगाशी थोडंसं पॉईंट मिस केलाय, म्हणजे विश्वास नागरे पाटील जे IPS ऑफिसर आहेत, तर यांचं ऍक्च्युली कसं होतं, जे 10वीला जेव्हा होते त्यांचं म्हणजे चांगलाच होतं, 94% होते. 12वीला त्यांनी सायन्स घेतला, 92% आले. आणि जेव्हा त्यांनी काही सेशन अटेंड केले जे UPSCचे, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आर्ट्स घेतलेलं चांगलं राहील. त्यांनी बिंदास आर्ट घेतला. आपल्याकडे तर 60% वाला मुलगा आर्ट्स घ्यायला घाबरतो. हे काय आहे? तो तर ऍक्च्युली म्हणजे घ्यायला पाहिजे ना, पण त्यांनी UPSCच्या प्रिपरेशनसाठी, बरोबर, UPSC साठी गरजेचे ते सब्जेक्ट आहेत ना, कारण इंजिनिअरिंगचे आणि मेडिकलचे सब्जेक्ट घेणं खूप जास्त रिस्की असतं, तेवढं डिटेल जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे काय केलं की त्यांनी डायरेक्टली सरळ हे केलं आणि लवकर ते IPS झाले. तर आपल्याकडे कसं होतं, 60% जे आपण आता मगाशी जे आपण पॉईंटला आलं, प्रत्येक मुलाला वाटतं की सायन्स घ्यायला पाहिजे, तिथं चांगलं करिअर आहे. सायन्समध्ये चांगलं करिअर असं नाही, करिअर प्रत्येक फील्डमध्ये, पण ते निवडता आलं पाहिजे आणि योग्य वेळी निवडता आलं पाहिजे. समजा जसं कॉम्पिटेटिव्हकडे मुलं येतात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लोक विचार करतात, पण अदर स्टेटमध्ये तर ते 5व्या 8व्या वर्गामध्येच विचार करतात की कलेक्टर बनणं आहे. मग हे सुरू होतं त्यांचं. हा विषय ना सर इतका ज्वलंत आहे ना सध्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आणि खूप गरजेचं आहे. म्हणजे ते नाही तर कुठल्या तरी वेगळ्या डिसिजनला चालले जातात, तिथून परत वापस येतात, रॉंग साईडला जातात. आणि आपण ऍक्च्युली मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त मिडल क्लास फॅमिली असं मला वाटतं. बाकीच्या स्टेटमध्ये पण आहेत, पण महाराष्ट्र तर त्याच्याने बनलेलंच आहे. तर मिडल क्लास फॅमिलीचं एक बजेट असतं, शिक्षणाचं, लग्नाचं, कुठलाही बजेट असतं. तर हे जर डिस्टर्ब झालं ना शिक्षणाचं, तर मुलाचं करिअर पूर्ण स्पॉइल होतं, मग पैसे उरतच नाही. सर मला एक सांगा की भरपूर जणांना 10वी नंतर 12वी नंतर काय करायचं ते माहिती असते, पण बरेच जण आहेत ज्यांना नीट काय आहे किंवा JEE काय आहे किंवा NDA काय आहे, म्हणजे ह्या एंट्रन्स एक्झामच्या आहेत, ह्या कुठल्या डोमेनसाठी एक्झॅक्टली आहेत हे माहीत नाही. ते सांगाल का? नीट बेसिकली ज्यांना मेडिकल फील्डकडे जायचं आहे त्यांच्यासाठी नीट आहे. त्याच्यामध्ये बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 मेन सब्जेक्ट आहेत. तर बायोला 50% वेटेज आहे, म्हणजे 180 क्वेश्चन्स असतात, 90 क्वेश्चन्स असतात. आणि बाकी केमिस्ट्री, फिजिक्स 45 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स असतात. आणि जर समजा निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये -1 होतं, म्हणजे जर समजा चुकलं असेल तर -1 होतं.
तर मोस्टली जे आहे म्हणजे 720चा पेपर जो होतो 180 क्वेश्चन्स जे कम्प्लिटले आहेत त्याच्यामध्ये 600 हा एक चांगला सेफ स्कोर असतो. अच्छा 600च्या जवळपास जर मार्क्स येत असतील तर तुम्हाला MBBS चांगलं भेटतं. अच्छा म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ कॉम्पिटिशन. अच्छा म्हणजे कमी जास्त जरी झाली कॉम्पिटिशन तरी पण तुम्हाला कॉम्पिटिशन जर समजा स्कोर वाढले तर तुम्हाला एक GMC वगैरे भेटून जातं त्या रेंजमध्ये किंवा MBBS कन्फर्म भेटतं. समजा टफ जरी झालं तरी तुम्ही 600चं टार्गेट घेऊन चाललाय तरी तुम्हाला एक म्हणजे खूप चांगलं एक प्रीमियम इन्स्टिट्यूट भेटतं. अच्छा तर MBBS एक तुमचा जर्नी चांगला होतो. पण हा 11th-12th मध्ये यासाठी होत नाही मुलांचा, रिपीट यासाठी लागतो की 11th-12th मध्ये मुलं फक्त बायोवर फोकस करतात, फिजिक्स केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष करतात. बरोबर आणि सेम JEE मध्ये पण होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं वाटतं की बेसिक सायन्स जे आहे ते फिजिक्स केमिस्ट्री आहे. अच्छा तुम्ही भलेही बायो मॅथ्सचा अभ्यास कमी केला असेल तरी चालेल, तो कधी होऊ शकतो. पण सगळ्या अगोदर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री चांगलं करा जर तुम्हाला नीटमध्ये जर समोर जायचं असेल तर. मग रिपीटची गरज पण पडत नाही आणि तुम्हाला रेग्युलरमध्ये स्कोर भेटून जातो. आता रिपीटमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो की जे मुलं काय करतात की 11वी-12वी झाल्यानंतर मग विचार करू प्लेन सायन्स, मग विचार केल्यानंतर ॲक्च्युली काय होतं की मग जेव्हा ते अभ्यास करायला जातात 11वी तिथे पण शिकवलं जात नाही. बरोबर आणि इकडे पण जे आहेत म्हणजे बोर्ड सारखंच अभ्यास घेतात एंट्रन्समध्ये, त्याच्यामुळे यांचं सुटलंच जातं. मग ते प्रॅक्टिस कमी पडते, त्याच्यामुळे कदाचित ते असेल. मग मुलं रिपीटमध्ये येतात. तर ज्यांनी 11वी-12वी केलं त्याला मग मानावं लागेल तर त्यांनी 1 वर्ष रिपीट केल्यानंतर जर स्कोर काढला तर. कारण 11वी-12वीचा जो 2 वर्षाचा जो अभ्यास झाला नाही तो त्याला 1 वर्षामध्ये करायचा आहे. बरोबर बरोबर म्हणजे ते शक्य नाही आहे. आणि मग पेपरची प्रॅक्टिस पण, कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमची पेपर प्रॅक्टिस म्हणजे नीटमध्ये स्कोर देते. कारण मी माझे जे स्कोर काढलेत मुलांचे हे एक्झॅक्टली त्याच्यावरच काढलेत. मी खूप प्रॅक्टिस घेतो पेपरचे. अच्छा आणि मी म्हणजे मुलांना अगोदर जज करतो की खरंच तुम्ही रेडी आहात का. मग कधी एक पेपर घेतो अल्टरनेट डेला, कधी मग डेली घेतो, आणि कधी मला वाटलं की सकाळी देऊ शकतो, खाली वेळ आहे, रिव्हिजन सारखं देऊ शकतो, मग त्याला सकाळी पण पेपर द्यायला होतो. बरोबर तर हे त्याचा ॲडव्हान्टेज त्याला मिळतं. आता पुन्हा आपण येऊ JEEकडे, कारण ही अजून जर समोर गेलो आपण तर सिलेक्शन प्रोसेस खूप लंबी आहे याच्यामध्ये. एक रफ आयडिया एवढी आहे. आणि रिपीट न लागावं म्हणून मी ते थोडंसं बेसिक सांगितलं. अच्छा नंतर JEEमध्ये जे आहे त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 25 क्वेश्चन्स असतात इंजिनिअरिंगसाठी. आणि मोस्टली सगळेजण IIT साठी टार्गेट करतात. ठीक आहे. आता तर IIT यासाठी, कारण IIT मध्ये पॅकेजेस भेटतात असं आहे लोकांचं मत. बरं आता जसं तुम्ही एंट्रन्स एक्झाम झाली, सॉरी 10वीमधून ते आता एंट्रन्स एक्झाम जिथं द्यायचे त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ते ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना, असं त्यांचं डिसिजन झालं आहे सर. सो मलाही सांगा की लोकांना ब्रँडकडे जास्ती वळतात, म्हणजे याच ब्रँडकडे ॲडमिशन घ्यायचं. आता मी पर्टिक्युलर ब्रँडचं नाव नाही घेणार, पण याच इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशन घ्यायची आहे, त्याच इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशन घ्यायची आहे असं म्हणतात. सो असं लोक असे प्रिसाईज का बरं आहेत? प्रिसाईज म्हणजे ॲक्च्युली कसं, एकतर मार्केटिंग, म्हणजे तुमच्या घराच्या शेजारी सुद्धा क्लासेस असू शकतात, तिथे त्यांना ॲडमिशन नाही घ्यायची आहे, त्यांना फार लांब जाऊन कुठेतरी ॲडमिशन घ्यायची आहे. त्यांना कधी लक्षात येत नसेल की त्यांच्या घराच्या साईडला पण क्लासेस आहेत, ते चांगले आहेत की नाही आहेत. नाही, तो आता त्यांचा इंडिव्हिज्युअल परसेप्शन असतं. पण कसं आहे की म्हणजे घर की मुलगी दार म्हणजे मुलगी दाल बराबर, तर ते ॲक्च्युली सगळीकडे अप्लाय होतं. जवळच्याला त्याला काही वाढली नसतं, मग त्यांना बाहेर गेलं की ते चांगलं वाटतं. अच्छा. आता ब्रँड सांगण्याचं कसं असतं की लोकांना सांगायला बरं असतं ना की या ब्रँडचा आम्हाला टॅग लागलाय. पण ऍक्च्युली मी सांगितलं ना की 40-50 मुलं असतील तिथं शिकवायला पाहिजे, कारण तिथं चांगलं भेटतं. तुम्ही शोधा, तुम्हाला सापडतील. असे बरेच इन्स्टिट्यूट आहे जे कमी मुलांमध्ये शिकवतात. अच्छा. आणि ते चांगलं मेहनत घेतात, रिझल्टही देतात, पण अननोटिस्ड असतात. म्हणजे मी बघितलं की काही रिझल्ट बघितले की ज्यांचे आहेत. आता हे जे मोठे ब्रँड मी म्हटलं त्यांचं मार्केटिंग तेवढं असतं, तर त्यांचं आणि खूप सारा पॅरेंट्सना माहिती नसतं. जसं आता मोठा ब्रँड आपण म्हणतो ना, यांचे मार्केटिंग चॅनल असतात. अच्छा. हे जरी घरी जात नसतील ना तरी इनडायरेक्टली ते चॅनलाइज करतात मार्केटिंग. त्यांचे ऍड कॅम्पेन्स वगैरे बाकी ऍड कॅम्पेन्स तर असतात, पण होम विजिट्स पण असतात, इनडायरेक्ट होम विजिट्स असतात. म्हणजे रेफरन्स चालतं त्यांचं, म्हणजे आम्हाला रेफरन्स द्या, तुम्हाला डिस्काउंट देतो, हे चालतं प्रत्येक ह्याच्यात चालतं ते. म्हणजे रेफरन्स दिला हे म्हणजे विद्यार्थी घरून अभ्यास करून हे करूच नाही शकत का की त्याला कोचिंग क्लासेस लावणं गरजेचं आहे? नाही, करू शकतात. असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. मी तर फिजिक्सवाल्याचं पण नाव सांगेल की ज्यांनी रिझल्ट दिलेले आहेत, म्हणजे मुलांनी फिजिक्सवाल्याचे ऑनलाईन क्लासेस केले. अच्छा. एक मिस्त्री कामगार जो आहे, त्याचा लेबरर जो आहे, त्याचा मुलगा MBBS करतो. बरोबर. आणि तो फ्री ऑफ कॉस्ट मध्येच करतो. म्हणजे त्यांनी ऑनलाईन घरी क्लासेस केले, 2 वर्ष रिपीट केलं, आलं त्याला. पण असं हे खूप क्वचित असतात, म्हणजे खूप रेअर एक्झाम्पल्स आहेत. पण त्याला हे मॉक
म्हणजे असं मिमिक्री नाही करायला पाहिजे त्याचा. म्हणजे त्याने ज्या डेडिकेशनने अभ्यास केला तसं जर तो मुलगा करत असेल दुसरा तर त्याला येऊ शकतं. पण हे कसं होतं त्याचं बघून जे असतं म्हणजे त्याचं म्हणजे समजा तसं आता एखादा हिरो जसा डान्स करतोय त्याला बघून जेव्हा समजा ऋतिक रोशन सारखा जेव्हा त्याला बघून जर समजा कोणी तसा डान्स करतोय तर ते खूप फनी वाटतं ना. तसं हे अभ्यासच आहे. दुसऱ्याचा अभ्यास ऍक्च्युली त्या कॉपी केला जातं ना तर ते खूप विचित्र वाटतं. अच्छा अच्छा. सर थोडा एक वेगळा प्रश्न, रेसिडेन्शियल कोचिंग हा जो एक प्रकार आहे, याचा खरंच बेनिफिट होतो का? आणि म्हणजे रेसिडेन्शियल कोचिंग प्रेफर करायला पाहिजे का? प्रेफर तर करायला पाहिजे. मी याला गुरुकुल सोबत अटॅच करेल. म्हणजे जे गुरुकुल होतं पहिले जे होतं पहिले जे होतं तेव्हा तर मुलं म्हणजे एक एज मध्ये आल्यानंतर त्यांना गुरुकुलला पाठवलं जायचं आणि तिथे शिकवलं जायचं. बाकीच्या गोष्टी त्यांना भेटत नव्हत्या आणि गुरु सगळ्या गोष्टी ठरवायचे. आता असं झालं की कोर्सेस डिझाईन झाले पण अल्टिमेटली नॉलेज ही प्रोसेस जी आहे ती गुरुच्या शिवाय पर्याय म्हणजे हेच नाही आहे. म्हणजे ज्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला आहे ते त्यांना म्हणजे सोपं करून सांगत आहेत. म्हणजे हे इतकं सोपं आहे पण ते तितकं सोपं व्हायला त्यांनी मेहनत केली आहे ना. आपोआप ते सोपं नाही झालं. मग त्यांनी ज्या गोष्टी शोधल्या आहेत ते त्यांना फक्त सांगत आहेत. तर समजा आता IITचा जो अभ्यास आहे 3 वर्ष जर कोणी IITचा अभ्यास करत असेल JEEचा तर त्याचं निघू शकतं. पण त्याचा जो 1 वर्ष वाचवायचा असेल तर त्याला कुठेतरी गायडन्स घ्यावं लागेल. म्हणजे 2 रिपीट पुन्हा करण्यापेक्षा अल्टिमेटली वर्ष वाचणं गरजेचं आहे ना त्याच्यासाठी. तर मला असं वाटतं की रेसिडेन्शियल हा जो फॉर्मॅट आहे हा खरंच चांगला आहे पण रेसिडेन्शियल फॉर्मॅट हा फ्रेंडली असला पाहिजे. आता फ्रेंडली म्हणजे लोक ठेवतात तसं चांगलंच राहतं असं काही नाही. पण मग बऱ्याचदा असं आता माझ्याकडे मी सांगतो रेसिडेन्शियलमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा काळजी घेतो जेवणाची. कारण बाहेर निघाल्यानंतर मुलांचा जेवणाचे इश्यू राहतात. खूप प्रॉब्लेम म्हणजे सगळेच राहिले ऑलमोस्ट. म्हणजे 80% लोक घराच्या बाहेरच निघालेत आणि तेव्हा त्यांनी करिअर केलंय होऊन जातं. सर तुम्ही ऍडमिशनच्या पहिले जे काउन्सिलिंग करतात ते फ्री ऑफ कॉस्ट असतं ना? फ्री ऑफ कॉस्ट. मी तर कधी कुणी मला कॉल करत असेल तरी मला काही इश्यू नाहीये. कारण अल्टिमेटला मला वाटतं की माझं जे मार्गदर्शन त्याच्या कामी येतं ते महत्वाचं आहे. तुमचा फोन नंबर दिला तर चालेल? हो चालेल. सरांचा फोन नंबर देणार डिस्क्रिप्शनमध्ये. ज्यांना सरांपर्यंत पोहोचायचं आहे ते नक्की पोहोचू शकता. ओके बोला सर कंटिन्यू. आता हे जे रेसिडेन्शियल क्लासेस जो एक फॉर्मॅट नवीन जो तयार होतोय याच्यामध्ये कसं आहे की आई वडील पहिल्यांदा सेक्युरिटी बघतात आणि पहिल्यांदा मुलींची सेक्युरिटी असते. माझ्याकडे तर मुलींचं एक तर प्रशस्त हॉस्टेल आहे की जे म्हणजे खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी मुलींना इथं बंकर बेड्स मध्ये बघितलं. म्हणजे वर खाली राहतात वर खाली वर असं नाही का. तर तसं नाही आहे. ते प्रॉपर म्हणजे एक रूम असते त्यांना एक स्पेस असते. म्हणजे कॉट बेसिस सारखं असतं. ते कॉट बेसिस नाही म्हणजे एका रूम मध्ये 2 बेड असतात आणि त्याच्यामध्ये कॉट बेसिस असं नाही आहे. एखाद्याला वाटलं की मी सिंगल राहते तर राहू शकते. असं नाही की कंपल्सरी तू राहा असं नाही. एवढं की त्या रूमचा चार्ज लागेल बस एवढं. पण ते जास्त कॉस्टली नाहीये. आणि जेवणाचं मग आम्ही नाश्ता वगैरे जो असतो किंवा तिथून जे आम्ही सुरू करतो ते त्यांना अनलिमिटेड असतं सगळं. कारण त्यांचं मन भरलं पाहिजे. मन जेव्हा भरलं असेल तेव्हा ते लक्ष त्यांचा अभ्यासात राहतं. उपाशीपोटी युद्ध लढले जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना अभ्यास करायचा आहे. मेंटली त्यांना स्ट्रगलच करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना तेवढा एक चांगला फूड असणं गरजेचं आहे. तर हा सगळ्यात फ्रेंडली एन्व्हायरमेंट आमच्याकडे आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक मुलाला ते सांगतो की तुम्ही कन्फ्लिक्टच्या दूर राहा. कारण तुम्हाला 2 वर्ष अभ्यासाचे. तुम्ही जर कन्फ्लिक्टमध्ये राहाल तर तुमचं नुकसान होईल. सर मला सांगा एंट्रन्स एक्झामची तयारी जी आता मुलं करतात सो त्या तयारी करताना नेमक्या तुमच्या लक्षात आलेल्या कोणत्या चुका आहेत जे त्यांच्याकडून होतात? पहिल्यांदा तर एंट्रन्स समजताना स्ट्रॅटेजी पाहिजे असते. काय स्ट्रॅटेजी म्हणजे अभ्यासासोबत स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. अच्छा. म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला IIT साठी लागणारा जो ड्युरेशन आहे तो किती असला पाहिजे. समजा जसं आता JEEचं जर प्रिपरेशन आपण विचार केला तर JEEचं प्रिपरेशन एक कम्प्लीट स्ट्रॅटेजिकलच आहे. म्हणजे JEE मेन्सची एक्झाम असते जानेवारीला. मग तुम्हाला बोर्ड तोपर्यंत कम्प्लीट करून ठेवायचं असतं. 11-12चा अभ्यास करून ठेवायचा असतं. आणि जानेवारीला एक्झाम जर झाली तर ती जर समजा तुम्ही क्लिअर केली तुमचा काही रिझल्ट आला तर तुम्ही मग एप्रिलला पण देऊ शकता. पण तुम्हाला लक्षात येतं की आपला अभ्यास झाला. मग तिथून तुम्ही ऍडव्हान्स अभ्यास करू शकता. पण मध्येच येतं बोर्ड. मग बोर्डकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. मग बोर्ड झालं की पुन्हा एप्रिलचा अटेम्प्ट होतो. ज्यांनी जानेवारीचा अटेम्प्ट सोडला बोर्डसाठी त्यांना एप्रिल शिवाय पर्याय नाही. मग तो अटेम्प्ट केल्यानंतर मग मेन्स ऍडव्हान्स एक्झाम असते. तर याच्यामध्ये ना स्ट्रॅटेजिक टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामसाठी पण. पण सर विद्यार्थी मोटिवेटेड राहत नाही सर भरपूर. तर तुम्ही जितकं हे सगळं सांगितलं तरी विद्यार्थी मोटिवेटेड राहत नाही. कन्सिस्टन्सी राहत नाही सर त्याच्यामध्ये. मग त्यावर तुम्ही काही सेपरेट वर्कआउट करता का? त्यासाठी वर्कआउट असं आहे की मुलं 11वी मध्ये खूप रिलॅक्स राहतात. म्हणजे जो काही अभ्यास आहे 11वी मध्ये तर कम्प्लीट केला असेल त्यांनी तर त्यांना
जास्त त्रास जाणार नाही. पण आता एवढं आहे की 11वीमध्ये अभ्यास कसा करतील ते, सिलेबस शिकवणं. कारण मी सांगितलं ना, 100 मुलांना सिलेबस घेऊन चालवायचा आहे. मग हा 100 मुलांचा जो सिलेबस आहे हा 2 वर्ष चालणारच आहे. जो IITचा मुलगा त्याचा सिलेबस 6-8 महिन्यात होऊन जातो. किंवा नीटचा जो खरंच ॲस्पिरंट आहे त्याला 1-1.5 वर्ष सफिशियंट आहे. अच्छा. पण तुम्ही सगळ्यांना जो एकत्र बसवता, नीट करा सगळे जेई करा, तर हे जरा चुकीचं आहे. सर, रेडी नाही आहे या शब्दावरून मला सुचलं की एक ॲव्हरेज जो विद्यार्थी आहे, जो ॲव्हरेज स्कोअर करणारा विद्यार्थी हा या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करू शकतो का? ॲव्हरेजच मुलगा जो आहे तो एंट्रन्स एक्झाम क्रॅक करतो, कारण त्याचं माइंड खूप स्टेबल असतं. अच्छा. बाकी जी क्लॅरिटी आहे, आता हे खरंच चांगला पॉईंट आहे. म्हणजे मी याच्यावर स्टडी केला थोडंसं. कसं आहे, जे खूप जास्त अभ्यास करतात, खूप जास्त नॉलेजेस असतात. आता एक उदाहरण जे आपण बघू, सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा जेईचा रिझल्ट लागतो, टॉपर्स कोट्यामधनं असतात, पण त्यांना सेलिब्रेटच करता येत नाही. कसे तरी विचित्र नसतात ते. तू बघून घे एकदा, म्हणजे एवढा टॉप केलेला आहे, रिझल्ट आहे तुमचा, आउट ऑफ आउट मार्क्स आहे ना. आईवडिलांना खुशी दिसत, म्हणजे दिसतं आईवडिलांवर, आईवडिलांना असं प्राईड दिसतो, खुशी नसते, प्राईड असतं ते. आणि त्या मुलांना ना असं सेलिब्रेटच करता येत नाही. म्हणजे मुलं एवढा अभ्यास करत असतात की हे काय आहे. आणि मला सांग, कोणत्या मुलीला अशी मुलं आवडतील? बरोबर, हेच आहे ना, IITचं टाकलं म्हणजे झालं का, असं नाही ना. आणि खूप बोरिंग असतात ते मुलं, म्हणजे लिटरली सांगतो, इतके बोरिंग असतात की त्यांना नाचता सुद्धा येत नाही. म्हणजे बँड वाजवत असतात पण ते काहीच करत नाहीत, असे काहीतरी करत असतात, बस संपलं. तर हे सगळ्यात जास्त विचित्र वाटतं. आणि खरंच सांगतो, सगळ्यात जास्त विचित्र आहे. म्हणून मी ॲव्हरेज मुलांना जास्त हे करेल की ॲव्हरेज मुलं स्टेबल असतात, त्यांना आपली लिमिटेशन माहिती असतात, आपण एवढं करू शकतो, त्याच्यावर ते तेवढं काम करतात. आता मला सांग, आता तू ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेस त्याच्यामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲव्हरेज जे लोक आहेत तेच ॲक्च्युली टॉपला आहेत. ॲव्हरेज लुक्स असतात, पण त्यांना माहिती असतं ना की आपला हे ॲव्हरेज लुक आहे, आणि ते आपल्या बाकीच्या गोष्टीवर काम करतात ना. पण ज्यांचा ॲव्हरेज लुक नसतो, जे एकदम स्मार्ट असतात, ते लोक सक्सेसफुल नाही आहेत, कारण त्यांना एक कुठेतरी ॲडव्हान्टेजचं त्यांना ते, म्हणजे एक त्या याच्यामध्ये राहतात, भ्रमात राहतात. तर ॲव्हरेज मुलं, हां बस. चालेल सर. सो या एंडलेस गप्पावरच्या गप्पा चांगलं वाटलं मला ते, एकदम खूप मस्त रंगल्या. आणि म्हणजे हा पॉडकास्ट ऐकून खरंच क्लिअरिटी येईल विद्यार्थ्यांना, यायला पाहिजे मला असं वाटतं. कारण की हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर त्यांच्या मनातले भरपूरसे प्रश्न क्लिअर होतील. पॅरेंट्सनी खरं तर हा पॉडकास्ट पूर्णपणे बघावा, की म्हणजे त्यांच्या मुलाबद्दल त्यांना काय डिसिजन्स घ्यायला हवे आणि प्रेशर टाकू नये, किंवा कुठं टाकायला पाहिजे, कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या संपूर्ण पॉडकास्टमधून नक्की मिळाली असतील असं मला वाटते. आणि सर, तुमच्यावर गप्पा करून एकदम मस्त वाटलं, मला छान वाटलं. क्लॅरिटी आली. एक पहिला अनुभव आणि चांगला अनुभव आहे. थँक्यू सो मच. सो परत एकदा सर, तुम्ही एंडलेस गप्पावर आलात. अच्छा, खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.